छत्रपती शिवाजी महाराज हा विचार आहे आणि हे कधीही न संपणार आहे. आता प्रत्येक पॉलिटिशियनचं एक गाणं असतं, सो ते मेन लावलं होतं गाणं आणि त्याच्यावरती डान्स सुरू होता. म्हटलं हे कोणचं आहे, हे कुठली शिवजयंती साजरी करतात. गड किल्ल्यांची रचनाच अशी आहे की शत्रूला तिथपर्यंत पोहोचायला आणि आपल्यापर्यंत पोहोचायलाच अर्धा जीव जायचा. करेक्ट. आणि मग त्याच्यानंतर लढाई सुरू व्हायची. जर तो विचार आत्ता ह्या लोकांमध्ये पुन्हा रुजला गेला तर क्रांती होईल, आपल्याला इथनं बोरा बिस्तारा बांधून जावं लागेल. म्हणून त्यांनी आदेश दिले होते की गड किल्ले फोडा. इतिहास ही जबाबदारी आपली, म्हणून हे दुर्ग संवर्धन कार्य आहे. महाराजांनी जे उभे केलेले गड किल्ले हे जर आपण नाही जपले तर पुढच्या पिढीसाठी ते काहीच उरणार नाही. मोहीम म्हणजे शिवविचाराचे वागणे, मोहीम म्हणजे साक्षात शिवकालीन संस्कृती जगणे, मोहीम म्हणजे मातीचा सुगंध, मोहीम म्हणजे मावळ्यांच्या रक्ताचा घामाचा गंध. समाजसेवा किंवा संवर्धनाचं काम करताना घरावरती तुळशीपत्र ठेवायचं. महाराजांच्या गड किल्ल्यातून आपल्याला खूप मिळतं, फक्त ते बघण्याचा दृष्टिकोन पाहिजे. करेक्ट. म्हणजे दगड सुद्धा बोलतात हे त्याला कळतंय आपल्याला. मोहीम म्हणजे देव देश धर्माचं कार्य, मोहीम म्हणजे जगण्यातील धैर्य, मोहीम म्हणजे एका गडाकडून दुसऱ्या गडाकडे जाणारी पायवाट, मोहीम म्हणजे मावळ्यांच्या जगण्याचा थाट, मोहीम म्हणजे वर्षातील पवित्र सण, मोहीम म्हणजे लाखोंच्या संख्येने एकत्र आलेली मन. जेव्हा क्रेडिट घ्यायचं असतं, रिस्पेक्ट घ्यायचं असतं, कोण आमच्याकडे पुढं नसतं, पण एक काम असू दे ते पुढं. तुम्ही कधीही आला ना तरी बघितला ना मोहिमेत, जोपर्यंत सगळे जेवत नाहीत ना तोपर्यंत एकही जण जेवायला बसत नाही. थोडक्यात सांगायचं झालं तर मोहीम म्हणजे दरवर्षी केली जाणारी गडकोटांची वारी. हो, मोहीम म्हणजेच दरवर्षी केली जाणारी गडकोटांची वारी. बाप जसं मुलाला आपला वारसा संपत्ती जसं ठेवून जातो, तसं महाराजांनी आपल्यासाठी जे गड किल्ले आहेत ना, हा वारसा आहे, संस्कृती आहे. हे म्हणतो की आपण खजिना म्हणू शकतो. ते जपणं, त्याचं संवर्धन करणं हे पहिली गोष्ट तर आपलं कर्तव्य आहे. हा पॉडकास्ट कोकोनोरा द इसेन्स ऑफ कोकण या ब्रँडने स्पॉन्सर केला आहे. कोकोनोरा काय आहे तर कोकणच्या मातीतले शुद्ध प्रोडक्ट्स लोकांसाठी उपलब्ध करून देणारा एक ब्रँड आहे. सध्या मार्केटमध्ये बघितलं तर मसाल्यांच्या बाबत खूप वाईट परिस्थिती आहे. म्हणजे अनेक मोठमोठ्या कंपन्या मसाल्यांची क्वांटिटी वाढवण्यासाठी आणि त्यांचं प्राइसिंग कमी करण्यासाठी त्या मसाल्यांमध्ये अनेक प्रकारचे प्रिझर्वेटिव्ज, कलर्स, केमिकल्स मिसळत आहेत आणि ते सगळे मसाले भेसळयुक्त आहेत. याचंच सोल्युशन शोधण्यासाठी आणि यावर उपाय काढण्यासाठी कोकोनोराने नुकताच त्यांचा मालवणी मसाला लॉन्च केला. जो मालवणी मसाला नैसर्गिक आहे, घरगुती तयार केला आहे आणि भेसळमुक्त आहे. सो अस्सल मालवणीचा आस्वाद घेण्यासाठी कोकोनोराचा मालवणी मसाला नक्की खरेदी करा. द स्कूल ऑफ क्लॅरिटी इज को पॉवर्ड बाय द ॲसेंटा कन्सल्टिंग. ॲसेंटा कन्सल्टिंग ही एक फर्म आहे जी टेक, बिल्ड आणि कन्सल्टन्सी या डोमेनमध्ये सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते. वेब डेव्हलपमेंट, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट, रेसिडेन्शियल हाऊसिंग कन्स्ट्रक्शन, लँडस्केपिंग, रिअल इस्टेट, बिझनेस कन्सल्टन्सी या संदर्भातल्या सर्व्हिसेस तुम्हाला हव्या असतील तर आजच ॲसेंटा कन्सल्टिंगसोबत तुमची मीटिंग शेड्यूल करा. कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, पॉडकास्ट पूर्ण बघा. आम्ही अशीच छान माहिती तुमच्यासाठी घेऊन येत राहू. सो नमस्कार. नमस्कार. ग्रेट. युजली इंग्रजांच्या काळामध्ये ना, इंग्रजांनी एक आदेश काढलेला गड किल्ल्यांच्या संदर्भात की हे फोडा लवकरात लवकर, कारण एक शिवाजी नावाचा विचार आहे जो लोकांना इथले अजूनही प्रेरित करतो. म्हणून हे गड किल्ले फोडले पाहिजेत, कारण जर तो विचार आत्ता ह्या लोकांमध्ये पुन्हा रुजला गेला तर क्रांती होईल, आपल्याला इथनं बोरा बिस्तारा बांधून जावं लागेल. म्हणून त्यांनी आदेश दिले होते की गड किल्ले फोडा, कारण ते प्रेरणा तिथून येते, क्रांती होऊ शकते म्हणून. अजून त्यांचा एक आदेश होता, तो युजली बघितलं असेल की डिमनाइज करणं मराठे, मावळे ह्या गोष्टी. तुम्ही जर फिल्म्समध्ये वगैरे बघितलं असेल तर तुम्हाला जाणवलं असेल की कोर्ट असायचा पूर्वीचा किंवा मॅजिस्ट्रेटचं हे असायचं, तर मागे उभे असणारा तो पुकारणारा माणूस आहे ना, तो मावळ्याच्या वेशात होता बघा, लाल टोपी, पगडी, ते दंड धरलेला. सो ते एक त्यांची विचारपूर्वक डेलिबरेटली केलेली
साजिश किंवा आपण काय म्हणू शकतो कॉन्स्पिरसी होती की हे आम्हाला तुम्हाला डिमोनाइज करून दाखवायचं आहे का तुम्ही ह्या लायकीचे आहात आणि तुमचा विचार वगैरे आम्ही फोडलेला आहे, आम्हाला तुमच्यावरती राज्य करायचं आहे आणि हे इथून, कारण ती गुलामगिरी आम्हाला रुजवायची आहे तुमच्यामध्ये, तुम्ही गुलाम आहात. पण ते त्यांना छेद देत होते पुन्हा गडकिल्ले, त्यातल्या गोष्टी, तिथून येणारी प्रेरणा, ते राहिले थोड्या का स्वरूपात होईनात पण ते राहिले. ज्यांना मिळाली त्यांना प्रेरणा तिथून मिळाली. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी रचलं ते शिवाजी महाराजांवरच गीत, त्यानंतर अनेक लोकांना टिळक असतील किंवा जे क्रांतिकारी लोक त्यावेळी घडले त्यांनी सुद्धा तिथून गडकिल्ल्यांकडून प्रेरणा घेतली. सो तुमचं काम हे गडकिल्ला संवर्धनाच्या स्वरूपातलं आहे. सो आय वॉन्ट टू नो फ्रॉम यू की ही का करावंसं वाटलं तुम्हाला किंवा का करावंसं वाटतं. पहिल्यांदा तर हे सांगा की हे काय आहे, तुमचं संस्था आहे का संघटना आहे, व्हॉट इज दिस. तुम्ही मग अशी म्हटलीस, सो पुन्हा फॉर द कॅमेरा अँड फॉर द व्ह्युअर्स व्हॉट इज इट. जसं की तुम्ही म्हणताय आता, तसं इंग्रजांनी हे संपवण्यासाठी जो प्रयत्न केला, पण छत्रपती शिवाजी महाराज हा विचार आहे आणि हे कधीही न संपणार आहे, जेवढा आतापर्यंत चाललेला आहे. यात सगळ्यात मोठं म्हणजे इंग्रजांनी इथून आपली सगळ्यात मोठी ताकद संपवण्याचा प्रयत्न केला, पण हा विचार संपवू शकत नाहीत. जे शिवाजी महाराजांचे जे विचार आहेत, संभाजी महाराजांनी जे रोवलेलं आहे, किंवा एखादी आपण म्हणतो ना की आग लावताना ठिणगी पडणं आणि ते पेटणं, ते पेटलेलं कोण विझवू शकत नाही. ही सुरुवात आहे. जे इंग्रजांनी प्रयत्न केला पण ते झालं नाही. आणि ह्याच्या मागचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे तटस्थ आणि धडाडीने उभं असलेले आपला सह्याद्री आणि त्यातले गडकोट असतील. सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे. म्हणजे एवढ्या वर्षानुवर्ष जे लढत आलेले गडकिल्ले आहेत, हा आपला स्वाभिमान आहे. आणि दुर्ग संवर्धनाच्या बाबतीत झालं तर इतिहास ही जबाबदारी आहे आपली, म्हणून हे दुर्ग संवर्धन कार्य आहे. आणि हे म्हणजे एका माणसाचं संस्थेचं असं नाही, माझ्यापासून आहे तर ती सुरुवात माझ्यापासून झाली पाहिजे. गडकिल्ल्यांवरती कचरा टाकणं असेल तर ते वाचवणं आपल्या हातात आहे, किंवा तो जो असेल. त्यानंतर असं झालं की जे महाराजांनी जे उभे केलेले गडकिल्ले आहेत, हे जर आपण नाही जपले तर पुढच्या पिढीसाठी ते काहीच उरणार नाही. मग ह्या गोष्टीसाठी जतन आणि संवर्धन हा महत्वाचा मुद्दा होता. मग आता बऱ्याच संस्था कार्य करतायत, खूप छान कार्य करतात, किंवा हा विचार जे आहे संवर्धनाचा हा सुरुवात करणं सुद्धा मोठी गोष्ट झाली. करेक्ट. त्यातच आम्ही एक छोटी सुरुवात केली की सगळं विचार बाजूला ठेवून गडकिल्ल्यांचे जतन आणि संवर्धन ह्या विचारावरती काम करणं. तर सुरुवात झाली की जतन स्वराज्याचे आणि संवर्धन गडकिल्ल्यांचे. ह्या दोन्ही गोष्टीत महत्वाचं आहे म्हणजे स्वराज्य. म्हणजे जर स्वराज्याचं जर जतन केलं आपण तर गडकिल्ल्यांचं संवर्धन हे साहजिक आहे, हे करू शकतो आपण. ह्यातून हा विचार निर्माण झाला आणि हे दुर्ग संवर्धनाचं कार्य एक पाऊल पुढं पडलं. आता या सगळ्यात बऱ्याच ठिकाणी लागते की संस्था, प्रतिष्ठान, या गोष्टी सोडून आम्ही हा विचार केला की या सगळ्या माध्यमाला जोडण्यासाठी काहीतरी पाहिजे, म्हणून आम्ही जतन स्वराज्याचे संवर्धन गडकिल्ल्यांचे एक कुटुंब जे स्वराज्य आणि गडकोटांसाठी काम करतंय, याच्यासाठी हा परिवार म्हणून आम्ही नाव दिलं. मग इथून सुरुवात झाली जतन स्वराज्याचे आणि संवर्धन गडकिल्ल्यांचे परिवार म्हणून. ओके. मग ऍक्च्युली जेव्हा खरंच हा विचार पहिल्यांदा आला ना, तेव्हा तू पण त्यात होतास, कसं सांगते. आपली तेव्हा आमची ओळख होती, इतर एकमेकांची ओळख होती, पण गड संवर्धन किंवा गड ह्या विषयाला धरून नव्हती. कारण का सगळ्यात पहिल्यांदा आपण गेलेलो, SPP हा आपला परिवार ग्रुप तिकडे गेला होता, तेव्हा ह्यांचं चाललं होतं. रामभाऊ माळी जे वसंतगडासाठी वर्षानुवर्ष तिथे कार्य करतायत गड संवर्धनाचं, ते आणि प्रथम तिथे काम करत होते. आणि तेव्हा आपण तिथं पोहोचलो होतो आणि तेव्हा पश्चिम बुरुजाचं काम चालू होतं. बुरुज ढासळलेला आणि खाली पडलेली दगडं वर न्यायची चालली होती. बरोबर. हां, मग तेव्हा फक्त आमची ओळख झालेली आणि ती सगळ्यात पहिली ओळख होती एक गड संवर्धन म्हणून. आणि मग तिथून ती एक ठिणगी आमच्यात पेटली होती की नाही, हे आजच्या दिवसापुरतं नाम कार्य करायचं नाहीये, तर हे कंटिन्यू आपल्याला करत राहायचं. तुम्हीही त्यावेळी पहिल्यांदा करत होता का आमच्या बरोबर? हा, म्हणजे महाराजांबद्दल होतं, गड किल्ल्यांबद्दल होतं, जाऊन इतिहास बघणं, ह्या सगळ्या गोष्टी होत्या. इतिहास समजून घेणं, त्यातून शिकणं, वारसा जपणं, ह्या सगळ्या होत्या. पण गड संवर्धन हे काय हे तेव्हापासून कळलं. अगदीच प्रथम आधीपासून कार्य करत होता, त्यांना आधीच बऱ्याच संस्थेत वगैरे कार्य केलेलं आहे. पण आमची अशी पहिल्यांदा सुरुवात होती. तेव्हा मी वैष्णवी होतो, श्रवण होता आय गेस. आम्ही सगळ्यात पहिल्यांदा तेव्हाच सुरुवात झालेली. बरोबर. गुड. सो तिथून सुरुवात झाली ती प्रेरणा. ऍड एनीवन? जसं की आकांक्षा म्हटली की आम्ही दोघी आलेलो SBB वर, आणि आपण जेव्हा वरती गेलो तेव्हा पहिल्यांदा ते दगड वरती न्यायची जी मोहीम चाललेली त्याच्यात आपण सामील झालो. तर ती आपली पहिली गड मोहीम, गडाचं
पर्यटनासाठी गेलेली जी मोहीम होती ती ट्रेकिंग आमची साठी त्यानंतर ट्रेकिंग करत होतो ट्रेकिंग करत होतं आणि त्याच्यानंतरची जी आमची बसंतगडावरचं ट्रेकिंग होतं ती आमची पहिली मोहीम ठरली. ओके. सांगायचंय काय, प्रेरणा कुठून मिळाली या सगळ्या गोष्टींची? तिथूनच काही प्रेरणा चालू झाली. ओके, वसंतगडावरून वसंतगडावर तेच पहिलं होतं. सुरुवातच आमची वसंतगडावरून झाली. जे पहिलं काम होतं ते तटबंदीचं, तिथून म्हणजे तुम्ही तुमच्या ग्रुप थ्रू आलेलं, आमची पण सुरुवात तिथूनच झाली. ओके, ग्रेट. ॲड करायचं गीतांजली नाव. ओके. ॲक्च्युली नावं मग अशी विसरलीच आपली, सांगायची लोकांना पण सांगतो. प्रथम, आकांक्षा, वैष्णवी, गीतांजली, ऋतुजा, श्रवण. ग्रेट. प्लीज. ऍक्च्युली किस्सा असा होता की आमची फक्त 4 दिवसाची ओळख होती. जस्ट कॉलेज चालू झालं आणि एक कॉम्पिटिशन साठी आम्ही एकत्र होतो आणि जस्ट तिने सांगितलं आम्ही असं गड संवर्धन कार्य करतोय वगैरे, आणि माझं इन्स्टंट निघाल की मला पण करायचंय. आणि त्याच्यावर ही जी रिॲक्शन होती की वेलकम बस एवढंच होतं. आणि तेव्हापासून मग लगेच 16 जानेवारीची एक मोहीम होती 2023ची भूषणगडावर. मग त्या मोहिमेपासून मी जॉईन झाले. ओळखीचं कोणी नव्हतं, हिची पण जास्त ओळख नव्हती, पण मी आले त्या मोहिमेला आणि खूप छान मोहीम होती. असं वाटलंच नाही की ती पहिली मोहीम आहे वगैरे. म्हणजे परिवारात, खरंच ते नाव परिवार बरोबर आहे, परिवारात आल्यासारखंच वाटलं. आणि ती मोहीम खूप माझ्यासाठी अजूनपर्यंत कायम अविस्मरणीय असणार आहे, माझी पहिली मोहीम. ग्रेट. म्हणजे युजली तुम्ही काम करताय ॲज अ मित्र म्हणून, मित्र एक परिवार म्हणून ते काम सुरू आहे, ना की कुठली संस्था किंवा कुठला रजिस्टर्ड आय वुड से संघटना, NGO असं काही नाही आहे. यू पीपल आर वर्किंग एज अ फ्रेंड्स आणि ते काम छान विचारावरती काम करणं. ग्रेट. दॅट्स ग्रेट आय वुड से. ओके. सो मग अशी तुझ्या बोलण्यात हे आलं की गड लढतो, झुंजतो, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असतील, मावळे असतील, हे तर लढतातच, पण त्याच्याबरोबर गडही लढतात. सो ह्याच्याबद्दल काय सांगाल? तर झुंज हा जो विषय आहे, संघर्ष हे रक्तात आहे आपल्या म्हणावं तर जसं सह्याद्री एवढ्या वर्ष जे मी म्हणलं तुम्हाला की उभा राहिलेला आहे, तसं आपले जेवढे काही फोर्ट्स आहेत ते मिलिटरी फोर्ट्स आहेत, म्हणजे लढाऊच किल्ले आहेत सगळे. करेक्ट. असं आहे, बाकीच्यांसारखं नाही. त्यामुळं गडांचं नुकसानही तेवढं झालं लढाऊमध्ये, पण त्यांनी ते जपलं, त्यामुळे ते राहिलेले आहेत. त्यात गड किल्ल्यांचं जे नुकसान होतं आत्ताचं, ते कधी कधी आपल्याला दुर्दैवी अवस्था आहे की कित्येक लोक ते बघतायत, पण त्याच्यासाठी प्रयत्न खूप कमी जण करतायत. हे सगळ्यात मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. मला काय म्हणायचं की काही लोकांनी तिथं जर काही करू शकत नाहीये ना आपण, तर ते जपलं तरी पाहिजे. साहजिक गोष्ट आहे की बाटली जर वर नेताय तर प्लास्टिकची नेऊ नका, स्टीलची न्या, की ते तुम्ही कॅरी कराल. प्लास्टिकची असेल तर त्याची किंमत तुमच्यासाठी 0 राहते. त्यामुळं ते येताना आपण कॅरी केली तर ते एक बेस्ट राहील. की गडावरील ह्याच्यात मोठी दुर्घटना होण्यामागचं कारण म्हणजे आता त्यांनी जे सांगितलं, किंवा तुम्ही ज्या वेळेला आला होता SBPचा ग्रुप, वसंतगडच्या बुरुजाच्या वेळेला किंवा तटबंदीच्या वेळेला जे काम चाललं होतं ना, ते प्लास्टिकमुळे सगळ्यात मोठी दुर्घटना ती घडली होती. की जी तटबंदी होती ती पूर्णपणे बंद झाली होती, ज्याची पाण्याची वाट असते. ओके. म्हणजे पूर्णपणे तटबंदीला पाण्याच्या वाटा केलेल्या आहेत. म्हणजे आपण जर पाणी जर साठवतोय तर त्याला आउटलेट सुद्धा हवाय काहीतरी. तर त्यावेळेला ती घटना घडली होती आणि त्याच्यामुळे ती जस्ट पडलेली होती, ब्लॉक झालं त्यामुळे ब्लॉक झालं. हा, मग थोडं त्याच्यावरती प्रेशर पडल्यामुळे तो तटबंदीचा एक भाग पडला. आणि ते जर त्यावेळेला जर त्याचं संवर्धन झालं नसतं किंवा ते जर उभं केलं नसतं तर हळूहळू तो बुरुज किंवा तो जो दरवाजा आहे तो सुद्धा पडला असता. किंवा ते करणं एवढं अवघड आहे की आपण दगड उचलताना बघितलं की किती मेहनत घ्यावी लागते वर उचलताना, त्या काळी ते कसं उभं केलं असेल. करेक्ट. म्हणजे आपले जे फोर्ट्स आहेत ते खूप म्हणजे खूप स्ट्रॉंग आहेत असं म्हणू शकतो. आर्किटेक्टकडे मी येणारच आहे नंतर त्या पद्धतीच्या. ते पाणी साठतं जसं हा म्हणाला की पाणी जायची जी वाट असते ती जर मोकळी नाही केली, पाणी साठून तटबंदीवर आपण बघतो की झाडं आलेली असतात खूप. ती पाणी साठल्यामुळं तिथं झाडं एकतर येतात आणि जेव्हा ऊन वारा पाऊस आणि वारा जेव्हा असतो तेव्हा ते वाऱ्याच्या झुळकामुळं तिथं इतकं प्रेशर क्रिएट होतं की त्यामुळे ते मेनली कोसळतात. म्हणजे ही 2 महत्वाची बेसिक कामं आहेत गड संवर्धनातली, असं आपण म्हणू शकतो. की एकतर तटबंदी मोकळ्या करणं आणि पाण्याच्या वाटा मोकळ्या करणं. आणि त्यात अजून विभागणी पडते की म्हणजे उन्हाळ्यात वेगळी कामं केली जातात, पावसाळ्यात वेगळी, हिवाळ्यात वेगळी. जसं की तू म्हटलास की गड लढतात, तर जरी ते आपल्यासारखं फिजिकली लढू शकत नसतील तरी महाराजांनी गडच असे बांधलेले की ते आपल्या मावळ्यांना लढण्यासाठी मदत करत होते. म्हणजे चोरवाटा असतील, आणि आता तर म्हणजे
राजगडवरती किंवा असे गडांवर जे ट्रेकर्स फिरतात ते दाखवतात की आपल्याला किती महाराजांनी मावळ्यांना लपण्यासाठी जागा केलेल्या आहेत, आपले बुरुज कसे बांधलेत. की जेव्हा रामसेतचा किल्ला संभाजी महाराज लढत होते तेव्हा समोरून आलेला खान, तेव्हा त्यानं त्या बुरुजाच्या तटबंदी एवढा बुरुज बांधलेला आणि तो तिथनं तोफ गोळे फेकत होता. पण तेव्हा तो बुरुज म्हणजे तो किल्ला आपल्या मावळ्यांनी इतके वर्ष लढवला की तो बुरुजच कसा बांधला गेला होता. त्याच्या तटबंदी एवढा बुरुज बांधलेला असूनही तो त्यांना जिंकता आला नाही आणि तिथून तो खान परत गेला. म्हणजे गड किल्ल्यांची रचनाच अशी आहे की शत्रूला तिथपर्यंत पोहोचायला आणि आपल्यापर्यंत पोहोचायलाच अर्धा जीव जायचा करेक्ट. आणि मग त्याच्यानंतर लढाई सुरू व्हायची. तर असं बरोबर. थोडं. ते लढाई हारणं तिथंच व्हायचं तिथंच गड किल्ल्यांमुळे, म्हणून ते लढतात. जसं सांगितलं की ती जी रचना जी केलेली आहे ह्यातून आपल्याला महाराजांचं दुर्गविज्ञान हे कळतं की महाराजांनी प्रत्येक गोष्ट जी केलेली आहे त्यामागं काहीतरी अर्थपूर्ण कारण आहे. मग ती गोमुखी रचना असेल, गडावरती 1-2 टाक्यांपेक्षा जास्त टाकी. गोमुखी रचना म्हणजे गोमुखी रचना म्हणजे 2 बुरुज आहेत उभे केलेत आणि त्याच्या आतमध्ये तो दरवाजा लपवला जातो जेणेकरून तो डायरेक्टली खालून दिसू नये की तिथून तुम्ही वार सुद्धा करू शकत नाही सरळ अशा मार्ग नसतो. पद्धतीचा. असं राऊंड असतो तिथे. हा ओके, टर्न म्हणून घेतला त्याला जातो. गोमुखी म्हणतात. गोमुखी रचना ओके, म्हणली हा, जाते. मग ते पहिली गोष्ट तर महाराजांचे जेवढे किल्ले आहेत त्यात आपल्याला पाहायला मिळतं. मग हा एक सगळ्यात मोठा प्रश्न पडतो की राजगडावरती का नाहीये, तोही महाराजांनी पहिल्यांदा बांधला होता. तर काही गोष्टीत बदल केले गेलेले आहेत गड किल्ल्यांच्या बाबतीत की जसं की आपण म्हणतो की आपण शिक्षणाच्या पहिलीत आहे, दुसरीत आहे, तिसरीत आहे, तो पहिला टप्पा होता महाराजांचा. आणि राजगड त्याच्यानंतर हे खूप आधी बांधला होता, खूप अगोदर त्यामुळे. बांधला ओके, होता ओके, त्यामुळे. बरोबर. आणि नंतर मग दुसरा म्हणजे रायगडवरती आपल्याला या सगळ्या जेवढं महाराजांचं दुर्गविज्ञान होतं ते किती अफाट असेल किंवा तो आपण फक्त एक क्षण आहे की आपण तो अनुभवू शकतो थोडा महाराजांचा. दुर्गविज्ञानाच्या बाबतीत खूप आहे महाराजांचा अभ्यास. प्रत्येक गोष्टी मागे काहीतरी कारण, जहांगे असतील, फांजे असतील किंवा बुरुज असेल, मग त्याच्यात चौकोनी बुरुज आहे, गोल बुरुज आहे, अर्धवर्तुळ बुरुज आहे, असे भरपूर प्रकार आहेत. त्याच्यामागे मग प्रार्थना स्थळ आहेत, आपली मंदिरं आहेत. त्या प्रत्येक गोष्टी मागे काहीतरी एक कारण आहे, त्याच्यासाठी ते सगळं उभं केलेलं आहे. आपण बघतो म्हणजे आता काही गावात पाणी नसतं अजिबात, दुष्काळी भाग आहे, पण त्या ठिकाणचं जर गडावरचं जर तळ असेल ना ते कोरडं नसतं पडलेलं. आत्ताच आपण जर भूषणगड महिमानगडाची आता जी मोहीम झाली त्या महिमानगडावरच बघितलं ना तर त्या तळात पाणी आहे आणि त्या गावात तो भाग एकतर थोडाफार दुष्काळीच, म्हणजे तिथं पाऊस जास्त नसतो. महिमानगड कुठे आहे ते सांगतो पहिल्यांदा. दहिवडीमध्ये. दहिवडी मान तालुका, हा ड्रॉट एरिया आहे, बरोबर. ओके. हा तर त्यांची जी म्हणजे तळ बांधण्याची जी रचना किंवा ते कुठं बांधलं जायचं हा पण तिथे अभ्यास असायचा की तिथे वर्षभर पाणी टिकलं पाहिजे गडावरती. म्हणजे एवढा अभ्यास करून महाराजांनी प्रत्येक गोष्ट गडावरची बांधलेली आहे त्यांच्या निदर्शनात. करेक्ट. तू मगाशी म्हटलास की काहीतरी म्हटलास बुरुजांच्या टाइप्स, अर्धवर्तुळाकार. सो काय आहेत ते? तर मी फक्त गोल बघितलाय. गोल पण असतो. अर्धवर्तुळ म्हणजे अर्धा असतो की जिथून फक्त तो अर्धा भाग दिसतो आपल्याला. म्हणजे तटबंदीमध्ये बऱ्यापैकी अर्धवर्तुळ असतात. म्हणजे काय झालं की ज्यावेळेला आता समजा की मावळा आहे तो तटबंदीवरती उभा आहे संरक्षणासाठी, तिथं तोफ ठेवणं अवघड जात होतं. मग महाराजांनी काय केलं होतं की बऱ्यापैकी ती बुरुजाची संरचना अशी केली होती की तटबंदीवरून जरी वार करत असेल खालून तर तो बुरुज असा बाहेर आहे अर्धा, तो तिथून तटबंदीवरून खाली जो शत्रू वार करतोय त्याला मारता येऊ शकतं तोफेनं. त्याच्यासाठी तो अर्धवर्तुळ केला होता. गोल म्हणजे आपल्याला वसंतगडावरती पूर्णपणे गोल आहे तो बघायला मिळतो. त्याच पद्धतीनं चौकोनी बुरुज आहेत, म्हणजे मध्यस्थितीवरती असतात, त्याच्यावरती पूर्णपणे चौकोन असतो दगडाचा आणि त्याच्यावरती तोफ वगैरे ठेवली जाते किंवा काही वस्तू ठेवली जाते. ह्याच्यानंतर एक नवीन आहे की जे पोर्तुगीजांनी उभं केलं होतं ते आपल्याला गोव्याच्या तिकडे भेटतो की कॅप्सूल बुरुज म्हणून आहे. ती संरचना कॅप्सूल सारखी त्याच्यामध्ये. ओके. हा हा हा. म्हणजे असं वरती टोक आहे आणि असं खाली पूर्णपणे बुरुजाची संरचना, त्याला कॅप्सूल बुरुज म्हणतात. म्हणजे अशा थोड्या पद्धतीचे वेगवेगळे जिथं जशी नीड आहे तशा पद्धतीने ते बुरुज उभे केले. ओके. कुठले कुठले गड बघितलेत? आता हे सगळं सांगू शकता तुम्ही आतापर्यंत तुम्ही कुठले कुठले गड बघितले? मोहिमांवरती नंतर येऊच, मोहिमांसाठी नाही, ॲज अ बघितलेले गड कुठले कुठले आहेत
काही विशिष्ट काय आहे? सर्वात पहिला बघितला म्हणजे रायगड. माईक वरती ठेवा. हा, सर्वात पहिला बघितला म्हणजे रायगड. ओके. म्हणजे सुरुवात जर असेल हम्म, हम्म. की शिवरायांपर्यंत जाण्याची किंवा एक थोडंसं त्यांच्यापर्यंत एक विचार घेऊन जाण्याची, तो आपल्याला आत्मसात करण्याची, तर तो रायगड असेल. Yes. पहिली शिवराज्याभिषेक सोहळा होता त्यावेळेला, समथिंग 2012ला मी सगळ्यात पहिल्यांदा गडावरती गेलो होतो. हम्म. त्यावेळापासून सुरुवात झाली की हे काय असतं बरोबर. ते शोधायला. तिथून रायगड झाला. नंतर मी जास्त करून जर काम किंवा थांबलो असेल तर वसंतगडवरती. वसंतगड आहे, पन्हाळा आहे, राजगडवरती बघितलेला आहे, महिमानगड असतील किंवा असे बरेचसे, सदाशिवगड आहे आपल्या जवळचा, भूषणगड आहे. असे खूप सारे किल्ले बघण्यात तर भरपूर आलेत, पण संवर्धनाची इच्छा सगळीकडे होऊ शकते, पण नाही करू शकत आपण, ते शक्य नाही. हा. अजून आम्ही As a फिरण्याचा पर्यटक प्रयत्न म्हणून करतो. कुठं कुठं हा. गेलाय? हा. त्याच एक जे आहे ते जिथं आम्हाला वाटतं की बाबा खरंच तिथून काहीतरी मिळू शकतं. ओके. किंवा आता तुम्हाला एक थोडक्यात सांगायचं झालं तर महाराजांच्या गड किल्ल्यातून आपल्याला खूप मिळतं. ज्यावेळेला आपण फिरायला जातो त्यावेळेला पण फक्त ते बघण्याचा दृष्टिकोन पाहिजे. करेक्ट. म्हणजे दगडातून सुद्धा दगड सुद्धा बोलतात हे त्यावेळेला कळतंय आपल्याला. मग तोरणा असेल, राजगड असेल किंवा पुरंदर असेल, रायगड असेल, या सगळ्या गोष्टीतून काहीतरी करायला मिळतं. तोरणा ही सुरुवात आहे की सुरुवातीला कसं केलं पाहिजे, आपल्याला फायनान्शियली गोष्टी सुद्धा स्टेबल कराव्या लागतात. ते तोरण्यावरती कळतं गेल्यानंतर की बाबा महाराजांनी कसं सुरुवात केली ज्यावेळेला तिथं भेटलं. त्यानंतर असेल राजगड. राजगडाची सुरुवात पहिली बांधणी महाराजांनी ज्यावेळेला तिथं केली किंवा ते जास्त काळ तिथं राहिले, तर तिथं कळतं की आपल्याला काय कुठंपर्यंत पोचायचं आहे, ह्याच्यासाठी तिथून पहिली सुरुवात. त्यानंतर पुरंदर, ह्याच्यासाठी की पुरंदरमध्ये महाराजांनी तह केला की त्यावेळेला जर आपल्याकडं काही नसताना आपण शून्यातनं पुन्हा जग उभं करू शकतो. जर जेवढं गेलंय तेवढं मिळवायची ताकद जर असेल ना तर सगळं करू शकतो. म्हणजे त्यावेळेला आपले बरेचसे किल्ले तहात गेले होते, 27 किल्ले, पण 4 कोटीचा खंड, सगळं गेलं होतं म्हणू शकतो. पण पुन्हा महाराजांनी 365 उभे केले हो. आणि पुन्हा ते जिंकून घेतले. म्हणजे आपल्या आयुष्यात सुद्धा हे किती महत्वाचं आहे की पडल्यानंतर परत उभं राहता आलं पाहिजे आणि तेवढी ताकद आपल्यात पाहिजे, ते तिथून मिळतं. आणि रायगड म्हणजे स्वर्गच आहे. मग तिथं तुम्हाला सगळं कसं आपलं जे आहे साम्राज्य कसं उभं राहिलं पाहिजे किंवा समाजासाठी एक काहीतरी प्रेरणा आपण कशी राहिली पाहिजे हे एक तिथं दाखवलं जातं. म्हणून हे माझ्यासाठी जास्त जवळचे आहेत किल्ले. ग्रेट. तू कुठले कुठले किल्ले बघितलेस? पर्यटकाचं मोहीम नाही अजून, पर्यटक म्हणून तसे कुठल्या कुठल्या गड किल्ले? बघितलेत, पण एक आता पहिल्यांदा गोष्ट सांगते, एक आठवली गोष्ट रायगडाची. आमची जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा रायगडावरती मी गेले होते तेव्हा मला वाटतंय गीतांजली, मी, श्रवण आणि प्रथम, आम्ही चौघं गेलो होतो. प्लास्टिक मुक्त रायगड म्हणून ही आमची एक मोहीम असते दरवर्षाला. ओके. आणि त्यात आम्ही वरती जाऊन प्लास्टिकचा कचरा नाही उचलत. तिथं जाऊन आम्ही बोर्ड धरून थांबतो, पण त्याच्यावरती मेसेजेस असे असतात, बाटली रिकामी भरलेली घेऊन जाताय तर रिकामी घेऊन या. म्हणजे असे की काम करणारे तिथं खूप जण आहेत की बाबा कचरा उचलतात, पण व्हायलाच नको. एक माणसांमध्ये ती जागरूकता यायला पाहिजे की आपण नेतो तर आपण आणलं पाहिजे, ह्याच्यासाठी आम्ही काम करतो. मग तेव्हा आम्ही कसं गेलो होतो हा एक किस्सा सांगते तुला. Yes. Please. तेव्हा तू हिमालयात कुठला एक्झाम होती माझी. एक्झाम हां, हां, ह्याची BAची एक्झाम होती, पेपर होता, तो देऊन आला तो. आमचं अचानक ठरलं की जायचं, निघायचं, कारण त्या वर्षी काहीतरी असं आमचं नियोजन झालेलं नव्हतं पक्क. मग निघायचं. मग रात्री निघालेलो आम्ही अराऊंड 5 वाजता. डायरेक्ट गाडी नव्हती, सातारला गेलो. सातारच्या स्टँडवर खूप वेळ थांबलो. त्याच्यानंतर मेढा गाडी भेटली. म्हटलं मेढापेक्षा महाबळेश्वर, पण महाबळेश्वर भेटतच नव्हती की ॲटलिस्ट तिथं थांबता तरी येईल मुक्कामी. मग मेढ्याला गेलो. रात्री आपण 8-8:30च्या दरम्यान मेढ्यात पोचलो. तिथं बस स्टँड बंद झालेलं, गाड्या नाहीत, काय नाही. मग थांबलेलो रस्त्यावरती हात दाखवत की बाबा थांबेल कोणतरी वगैरे. चौघं पण तिथंच होतो, हातात बॅनर्स होते, पाठीवर बॅग, आणि तसं थांबलं होतं. खूप वेळ बसलो, 1.5 तास आमचा गेला रस्त्यावरती. त्याच्यानंतर एक माणूस आला, 4 व्हीलर होता, त्याने लिफ्ट दिली. त्यानं कुठंपर्यंत दिली रे, महाडपर्यंत आम्हाला लिफ्ट दिली. आणि म्हणजे त्याची गाडी होती, त्यात ऑक्सिजन वगैरे होते. तो कुठल्या तरी पेशंटला घेऊन गेला होता आणि तो रिटर्न चालला होता त्याच्या घरी. मग तो सांगलीवरून आला होता आणि त्यानं लिफ्ट दिली, तिथंपर्यंत सोडलं. तिथंपर्यंतची सोय झाली. परत तिथून पुढं काय, तिथून पुढं पण बस नव्हती, गाड्या, प्रत्येकजण जात होतं म्हणजे राज्याभिषेकासाठी.
बरोबर. पण ते त्यांची प्रायव्हेट गाडी वगैरे असेल ते तसं कोण लिफ्ट पण देत नव्हतं. परत तिथं थांबलेलो. त्याच्यानंतर असं ठरलं की बाबा 2 व्हीलरवरनं सिंगल कोण घावलं तर एकेकानं जायचं, पुढे जाऊन एक स्पॉट ठरवायचा, तिथं थांबायचं, कारण आज जसं जाईल तसं रेंज जाणार होती. बरोबर. मग त्यानंतर श्रवण पुढे गेला. त्याच्यानंतर आम्हाला अजून एक व्यक्ती भेटला. तो कितवा 350 350 राज्याभिषेक सोहळा होता त्या ओके, हा, वर्षी. तो खूप मोठा झाला. खूप मोठा होता आणि खूप इतक्या लाखोत गर्दी होती तेव्हा. बरोबर. आणि तिथं तेव्हा डेकोरेशनसाठी, सजावटीसाठी खर्च केला होता खूप, म्हणजे असं. बरोबर. हां, मग त्या व्यक्तीनं, ज्या व्यक्तीचं ते होतं कॉन्ट्रॅक्ट म्हणजे त्यांनी ते सगळं मॅनेजमेंट केलं होतं, ओके, हा. त्या व्यक्तीनं लिफ्ट दिली आम्हाला त्या दिवशी. मग त्या गाडीत बसलो आणि मग त्यांनी आम्हाला सांगितलं किती खर्च केला, कसं कसं नेलं. म्हणजे अगदी त्यांना जे काही संघर्ष आला होता, खालून वर सामान नेणं नॉट अ जोक. तिथं लिफ्ट तरी होती. बरोबर. म्हणजे आता आम्ही तर काम करताना आम्हाला काही गोष्टी, दगड वगैरे आम्ही उचलून नेलेले आहेत, आम्हाला माहिती आहे की बाबा ते काय असतं. तर मग तिथं पण म्हणजे त्यांनी सांगितलं आम्हाला की ते करत असताना पण 1-2 जणांची मृत्यू वगैरे झालेली, असं पण सांगितलं होतं. म्हणजे बांधताना वगैरे पडलंय किंवा हे. बरोबर. मग तो एक अनुभव, म्हणजे आम्हाला तेव्हा असं वाटलं की नाही, आपल्या मनात इच्छा असेल ना, महाराज मार्ग दाखवत आहेत, कोण ना कोणतरी पाठवतात. म्हणजे तेव्हापासून इतकी स्ट्रॉंग फिलिंग आहे ना, आम्ही कधीच कुठली तयारी करून निघत नाही. खरं तर म्हणजे असं नाही झालं पाहिजे, पण आम्हाला खरंच अडचण आत्तापर्यंत आलेली नाही त्यामुळं की बाबा आपली तयारी नाहीये, काय होणार वगैरे. हा, करायचं ना, चला. आणि अशी कामं झालेली आहेत. करेक्ट. म्हणजे आत्ता तो रायगडावरून आठवला की हां, आणि आम्ही तेव्हा मोहीम केली, पहिलीच वेळ होती रायगडावर जायची, पण आम्ही वर नाही गेलो. म्हणजे खूप इच्छा होती, पण इतकी गर्दी होती. आणि तो पण म्हणजे रायगडावरती ना एक लिमिटच्या बाहेर तिथं तेव्हा लोक होती, की कॅपॅसिटी एक असते प्रत्येक ठिकाणाची, तर त्याच्या बाहेर गेलेली. मग ते जाम वगैरे होतो, रात्री थांबवावं लागतं, कारण दरवाजात एकदा गर्दी झाली की तिथं लिमिट नंतर लोक आत जाणं अशक्य होतं. मग ते खूप अनुभवायला मिळालं. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा रायगडाच्या गडाबद्दल काहीतरी सेवा करायला भेटली. महाराजांना तोंड दाखवायच्या आधी ती एक भावना होती. जाऊ दे म्हटलं, परत येऊ आपण रायगडावरती महाराजांना भेटण्यासाठी. मग ती मोहीम, आणि त्या दिवशी रात्र होती आणि बुरुजावरती आम्ही थोडाच वेळ झोपलो होतो मला वाटतं, कारण रात्रभर तो जाम होता. असा अक्षरशः त्या पहिल्याच दरवाजापाशी होतो आम्ही, तिथंच आम्ही सेवा केली. तर तो जाम होता आणि रात्रभर ते चालू होतं की तिथं थांबवून ठेवलेलं. गर्दी ऐकत नव्हती, मुलं ऐकत नव्हती, काही बेशिस्तपणा पण होत होता. पण ते नाही झालं पाहिजे ना, आपण महाराजांच्या एका सोहळ्यासाठी चाललोय, तर आपल्यात ती शिस्त पाहिजे. पण ती काही लोक असतात म्हणायची, म्हणजे आता आपण बघतोय ट्रेंडमुळं काय होतंय, खूप लोक असतात, काही नसतात. ट्रेंडमुळं फक्त रीलसाठी आणि फोटोसाठी लोक येतात. जे भावनिक म्हणतो आपण ते खरंच कमी असतील असं मला वाटतं. तर तेव्हा ते एक, आपण जेव्हा नाही का आपण कार्य करतो तेव्हा आपण ते त्याच दृष्टीने बघत असतो. बरोबर. की हे असं होतंय, हे असं नाही झालं पाहिजे. आणि तेव्हा ती आतली जी म्हणतो आपण आग लागलेली आहे ती अजून पेटत असते की नाही, आपण ह्याच्यावर काम केलं पाहिजे. तर तेव्हा ते पहिल्यांदा म्हटलं, आपण ज्या मार्गावर चाललोय तो मार्ग योग्य आहे. बरोबर. आणि ह्या कार्याची गरज आहे. करेक्ट. हे असं पावलं पावले आम्ही स्ट्रॉंग त्या विचारावर होत गेलो. करेक्ट. मी पुण्यात होतो मागच्या वर्षी, तर 19 फेब्रुवारीला नाटकासाठी मी जात होतो. संगीत देव बाबळी म्हणून नाटक आहे, नक्की बघा, खूप छान आहे नाटक. तुकाराम महाराजांच्या पत्नी आणि विठ्ठलाची बायका म्हणजे रुक्मिणी ह्यांचा तो आहे. फार छान आहे नाटक. तर पूर्ण एवढं घाण होतं वातावरण पुण्यातलं, DJ अँड ऑल दॅट, सगळी अशी लोक होती, जाम झाला होता पूर्ण. मला असं वाटलं की असं नाही झालं पाहिजे. म्हणजे तुम्ही खरंच खूप असे शिवरायांच्या विचारांचं वगैरे आदर करत आहात, त्यांना सन्मान देत आहात, तर बेटर वे गड संवर्धन ही खूप छान गोष्ट आहे ना, की DJ लावून नाचणं. आणि गाणी ही खूप वाईट होती. म्हणजे तिथला जो लोकल ज्यानं ते भरवलं होतं त्याचं एक ते नाही का गाणं येत, आत्ता प्रत्येक पॉलिटिशियनचं एक गाणं असतं, सो ते मेन लावलं होतं गाणं आणि त्याच्यावरती डान्स केला होता. म्हटलं हे कोणचं आहे, हे कुठली शिवजयंती साजरी आणि करते. सगळ्यात महत्वाचं सांगू का, ती जी गाणी असतात ना त्याला चाली अभंगांच्या, भजनाच्या आणि शिवरायांच्या गाण्याच्या असतात, ते सगळ्यात म्हणजे चुकीचं आहे. That's जर very तुम्हाला bad. बनवायचं आहे ना, तुम्हाला एवढीच क्रिएटिव्हिटी करायची तर स्वतःची चाल बनवा. म्हणजे मला खूप आता जस्ट PCMC आणि ह्याच्यात पण महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या ना, म्हणजे लिटरली राग येण्यासारखं की तुम्ही संतांचे अभंग घेऊन तुमचे नाही रे, शिवरायांना पण पॉलिटिकलाइज केलंय सगळ्या गोष्टी. खूप म्हणजे ते म्हणतात ना,
लोणचं असताना तसा वापर केला मला वाटतं महाराजांचा. आई गं. खरी गोष्ट झाली की गरज लागली की घ्यायचं आणि तेवढं चाखायचं आणि परत सोडून द्यायचं. ही खरी परिस्थिती आहे. सगळ्याच ठिकाणी चाललेलं आहे. लोकांनी महाराजांच्या नावाचा खूप वापर करून घेतला, सगळ्याच ठिकाणी घेतलेला आहे. म्हणजे आता तुम्हाला सांगायचं म्हणजे झालं की खूप अशा गोष्टी आहेत की त्या ऍक्च्युली बोलल्या पाहिजेत की नाही हा माहित नाही, पण नाही, की उपयोगाला पाहिजे. महाराजांचे अपमान खूप होत आहेत आता की हम्म. ते फोटोज असतील किंवा कशा पद्धतीनं ते कुठेतरी पडले जातात. मी कितीतरी वेळा बघितलं की ते कागद आहेत महाराजांचे, त्याच्यावरती फोटो आहेत आणि ते कचरा कुंडीत पडलेत. म्हणजे खूप आहेत. म्हणजे महाराजांबद्दलच नाही, प्रत्येक ज्यांनी आता तुकाराम महाराजांचे आहेत, आपल्या देवी देवतांचे आहेत, कितीतरी पडले. मग हे थांबलं पाहिजे. हा, SBBचं काम सुरू होतं. तुम्ही गणपती विसर्जनानंतर, त्यानंतर देवी विसर्जनानंतर जावा, अशी तुटलेली देवी पूर्ण, हो. त्यानंतर गणपती असे अर्ध घाण अवस्थेमध्ये, त्यानंतर तिथं फोटो वगैरे. त्यावेळी ठरवलं तिथली एक मूर्ती मी तुटलेली सरस्वतीची घरी घेऊन गेलेलो. सो त्यानंतर ठरवलं मूर्त्या आणि फोटो विकत घ्यायचे नाहीयेत, हे प्रिंट करायचं नाहीये. कारण ज्यावेळी गरज संपते, भीती संपते मनातली देवाची की ओके हा देव काहीतरी देणार आहे, ज्यावेळी गरज संपते त्यावेळी ते मग असे नदीत वगैरे कुठेतरी पडलेले असतात. ते खूप वाईट आहे. हे झालंच पाहिजे. जे तुम्ही कार्य करते हे प्रत्येकानं जर केलं तर ही अवस्था नाही मला वाटते. म्हणजे मूर्ती आणि ह्या स्वरूपात तुम्हाला बघण्यापेक्षा इट शुड बी इन युअर माइंड, इट शुड बी इन युअर थॉट्स. कारण ते खूप छान गोष्ट आहे ना, विचार हा घेणं खूप गरजेचं आहे त्याचं. ते खूप घाण वाटतं की ते पडलेत आणि बघतोय. तुकाराम महाराज किंवा स्वामी समर्थांच्या खूप जास्त मूर्त्या, त्या पिंडी वगैरे पण पडलेल्या आहेत, लोकांनी हे करून दिलेलं आहे. ज्यावेळी पाणी कमी होतं, नदी बाहेर येतात, त्या सगळ्या गोष्टी दॅट्स बिगेस्ट डिसरिस्पेक्ट तुम्ही करत आहात. तुमची भक्ती वगैरे केलेली गेली खड्ड्यात, सगळं गेलं, काही नाही, ते तेवढ्या पुरतं राहतंय. तेच ना. सो यस, हा, गड किल्ल्यांकडे येत होतो की तू कुठले कुठले बघितलेत गड किल्ले? गड बघायची सुरुवात आपली सगळ्यांचीच मला असं वाटतं ऍक्च्युली की तू नाही सांगितलं, तू फक्त रायगड सांगितलास. अजून कुठले कुठले गड बघितलेत? मी येतो एकच मिनिट. रायगड, राजगड, वसंतगड. वसंतगडावर जास्त वेळ घालवलाय जसं. ओके. भूषणगड. भूषणगड कुठे आहे? मला माहिती नाही. वडूच्या जवळ आहे. वडूच्या जवळ. ओके, तिथपासून पुढे. ओके. भूषणगडावरती पण काम केलेलं आहे, तिथं पण जास्त महिमा झालेत. महिमानगड आत्ताचाच. जयगड. जयगड कुठे आहे? आपला जयगड कोकण. रत्नागिरीत आला. रत्नागिरी. तो पण कोकण ओके. आणि अजून एक तिकडचा जयगड आहे. रत्नदुर्ग एक. रत्नदुर्ग तो कुठे आहे? तिकडच आहे. रत्नागिरीचा तो भाग. कोकणचा पूर्ण टप्पा, जेवढी समुद्र किनारा आहे त्याला जे किल्ले आहेत. विजयदुर्ग, सिंधुदुर्ग ते बघितलेत? हा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग ते बघितलेत. परत सज्जनगड, अजिंक्यतारा. ओके. सदाशिवगड, प्रतापगड. ओके, महत्वाचं आपलं जिथं खूप मोठा महाराजांनी. लोक नंतर म्हणतात, काही काही हिस्टोरियन्स आहेत असं म्हणतात की शिवाजी महाराजांनी अफजल खानाला फसवून मारलं. सो अशी वाक्य आहेत, फसवून मारलं. गनिमी गावाचं कन्वर्ट केलेलं आहे. गनिमी गावात कळालं नाही काय असतं. हा ना, फसवून मारलं. म्हणजे कृष्णनीती असते त्यांचं. सरळ सरळ महाराजांचं मत होतं, जो जसा आहे तसा त्याच्याबरोबर तसं वागायचं. म्हणजे धर्मयुद्ध वगैरे असं नसतं. हे काही अर्जुन कृष्ण द्वापार युग आणि सतयुग नाहीये की इथं तू जसं असशील तसंच मी. मला एक ऍड करायचंय. महाराजांनी फसवण्याच्या आधी खानानं फसवलं, कारण की तोच युद्ध घेऊन आलेला आणि त्याच्या वाळाला महाराजांनी प्रतिवाद केला. आधी त्यानंच फसवलं. दोघांना पण सांगितलेलं की कुणीच घ्यायचं नाही शस्त्र, तो पण घेऊन आलाच होता ना. महाराजांनी तर फक्त डिपेंड केलंय. करेक्ट. त्यांना माहिती होतं आणि तसंही महाराजांनी ठरवलंच होतं की ह्याला कापायचंच आहे. तसं असं वाक्य तयारीत होते ते. नाही, त्याचं असं वाक्य होतं की 32 दातांचं बोकड आता देवीला अर्पण करायचं. आणि त्याच्या आधी खानानं काय केलं होतं तर तुळजापूरचं मंदिर फोडलं होतं. त्याच्या पंढरपूरच्या पुजाऱ्याच्या तोंडात गोमांस वगैरे टाकलं होतं. सो ह्या सगळ्या गोष्टी केल्या होत्या. हो, गड अजून कुठले कुठले बघितलेत? हा, वर्धनगड, पांडवगड. ओके. वर्धनगड कुठे आहे? वर्धनगड सुद्धा महिमानगडच्या अलीकडे आला. ओके. ऍक्च्युली ही गड किल्ल्यांची जी रांग म्हणतो ना आपण, त्या बाबतीत हे सगळे पहाऱ्यासाठी असायचे. पहाऱ्यासाठी ठेवले होते. त्या बाजारपेठ आपली होती ना, म्हणजे इथून निघणारा विजापूर, दैवडी, सातारा, वाई हा जो रूट होता ना, त्या मार्गी हे लक्ष ठेवण्यासाठी पूर्णपणे होते. आणि त्या गडावरती ना बघितलं ना तर बुर्जा जास्त आहेत. म्हणजे ते खास त्याच्यासाठीच की लक्ष ठेवण्यासाठी. ग्रेट, खूप छान. ओके, वैष्णवी, तू कुठले कुठले गड बघितले, त्यांच्या विशेषता पण सांग किंवा तुझ्या मेमरीज विथ दोज गड्स. मी तेच म्हणणार होते की आपली सगळ्यांची सुरुवात खरं तर मला असं वाटते सहलीत नव्हती. लहानपणी आपण पहिली ते चौथीत एका तरी गडावर जातो. तर आम्ही गेलेलो पन्हाळ्यावर. मी पहिला गड बघितला पन्हाळा, त्याच्यानंतर प्रतापगड, यस,
त्याच्यानंतर बघितला डायरेक्ट वसंतगड, मग सदाशिवगड, मग भूषणगड, राजगड, रायगड, मग पुरंदर. आणि ह्याच्या सगळ्यातल्या आठवणी म्हणजे लहानपणी सांगते, लहानपणी आपल्याला टीचर सोबत आपण जात असतो, म्हणजे तेव्हा तेवढी समज नसते की हे आपलं आहे हे माहित असतं, पण जे आता समजते ते तेव्हा समजत नसतं. आणि आपल्याला असं वाटतं की अजून किती चढायचंय, अजून किती चढायचंय. आपला मित्र साध्य करून आपण जातो, आपण गोष्टी बघतो, बरोबर. पण जेव्हा त्याच ठिकाणी आपण आता जातो तेव्हा आपल्याला समजतं की हे आपण तेव्हा बघितलेलं ते कसं होतं आणि आता आपल्याला यांच्याकडे बघून काय वाटते. म्हणजे तेव्हा फक्त पर्यटन, सहल, खाऊ आणि मजा असलेली गोष्ट आता इतिहास, महाराज आणि निष्ठा दाखवली. Great. असं मला वाटतं. खूप छान छान. येस, गीतांजली तू कुठले कुठले बघितले? माझी पण सुरुवात अशी सहलीपासून झाली. मी Okay. पाहिलेला पहिला किल्ला सिंधुदुर्ग, येस, गुड. विजयदुर्ग, आणि नंतर मग ह्या परिवारात थ्रू भूषणगड, वसंतगड, महिमानगड, पांडवगड आणि वर्धनगड. तर मी नक्कीच सहमत आहे की खूप आता जे मी आधी 2-3 किल्ले पाहिले ते किल्ले बघतानाचा माझा दृष्टिकोन आणि आता मी जेव्हा किल्ल्यावर जातो तेव्हा असलेली माझी भावना, निष्ठा किंवा एक गड म्हणजे असं एक वेगळीच असते. जिथं आपण पाय ठेवतो, अरे महाराजांचा इथं कुठेतरी पदस्पर्श कधीतरी झाला असेल, ती भावना खूप वेगळी आहे ऍक्च्युली. ग्रेट. पांडवगड कुठे आहे नेमका? वाई. वाई तालुक्यात का? प्रतापगडाच्या आजूबाजूला कुठं? नाही, प्रतापगड प्रतापगडला पण खूप आले. वईमध्ये आत आहे. वाईमध्ये आत. मांढरदेवीला. ओके, हा. तिथंच आहे. ग्रेट. ऋतुजा, तू कुठले कुठले बघितलेत गड? मी फॅमिली सोबत गेलेले. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग मी बघितला. तेव्हा मी लहान होते, 6वी वगैरे होते. ओके. तेव्हा म्हणजे एवढं काही समजत नव्हतं. आपलं गेलो आणि बघितलं आणि आले. नंतर ह्याच्यासोबत परिवारासोबत कार्य सुरू झालं, वसंतगड बघितला. आणि नंतर जेव्हा सिंधुदुर्गला गेले तेव्हा कळलं, म्हणजे पहिला बघितलेला महाराजांच्या पायाला ठसा, पण तेव्हा एवढं म्हणजे हे झालं नव्हतं, कनेक्ट झालं नव्हतं. ओके. ह्या सगळ्यांमुळं आमच्याकडे सगळे भावनिक कार्य करतात, त्यांच्या डोळ्यात आपोआप पाणी यायला लागलं. हो का? हा. माय गॉड, हे काय? ऍक्च्युली काय होतं की ते प्रत्येक relate होत ठिकाणी जातं. ज्या वेळेला काम झालेलं आहे किंवा ज्या वेळेला ते गेलेले आहेत ना, तर प्रत्येक पावलावरती काहीतरी आठवण येत किंवा त्यावेळेला काहीतरी घडलेल्या घटना किंवा त्यावेळेला एक सांगितलेलं की महाराजांनी तो काय अनुभव असेल किंवा ते काय असेल, मग ते प्रत्येक काहीतरी आठवतं त्यावेळेला 100% होतच. हो का? माय गॉड. आता पण तुला सांगू, एखाद्या गडावर गेले आणि तिथं एकदम वाईट अवस्था आहे, झाड वगैरे वाढलेत, वास्तूंमधनं झाडं उगवलेत असं असेल ना, तर ते बघून असं आपोआप डोळ्यातनं पाणी येते की काय झालंय, काही इकडं कोण आलेलं नाही का, असं संवर्धन झालेलं नाहीये. जस्ट आताच महिमानगडावर आम्ही गेलो. मी आधीच्या कुठल्याच मोहिमेला गेले नव्हते, डायरेक्ट 16 तारखेच्या मोहिमेला गेलेले. त्यांनी मला सांगितलेले की तिथं मारुती रायाचं मंदिर आहे, त्या लक्षात नाहीये. मी गेले आणि बघितलं तेव्हा मला असं झालं की कसा राहिला हा मारुती राया इतके दिवस इथं. म्हणजे इतकं आपण त्याच्या जागी जाऊन विचार करायला सुरू होतो आणि तेव्हा कळतं की गड कसे लढतात. पूर, वारा, पाऊस सगळ्या गोष्टींना खंबीरपणे ते सामोरे जातात आणि त्याच्या सगळ्याच्या खुणा आपण जेव्हा तिथं जातो आणि तिथले येऊन बघतो तेव्हा आपल्याला समजतं की व्हॉट इज दिस गड. ग्रेट. ओके. तू कुठले कुठले गड बघितले? सुरुवात तर वसंतगडावरून झाली. ओके. म्हणजे मी तळबीडच होता, म्हणजे गावातच ऍक्च्युली गड आहे. त्यामुळं हंबीराव माहिती हा, आहे. ग्राम. आणि ग्रामदैवत असल्यामुळे गडावर जातो. म्हणजे सुरुवात गड काय असतो तर देव आहे वर, एवढंच माहिती होतं पहिल्यांदा. आणि परत हळूहळू असं जसं मोठं झालं तसं गडांबद्दल माहिती कळत गेली. मग वसंतगड झाला, नंतर एक 32 मन सुवर्ण सिंहासन म्हणून एक संकल्प झाला रायगडावर, शिवप्रतिष्ठान. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ना? त्यांचा. ओके. त्यांच्या मार्फत मी रायगड बघितला पहिल्यांदा. ओके. मग तिथून नंतर आपलं जे आमचं कार्य सुरू झालं, मग कार्याच्या आहे ना, मग वसंतगडाची सुरुवात, परत पांडवगड, ज्योत आणायला म्हणजे शिवजयंती आम्ही कशी साजरी करतो की ज्योत आणतो कुठल्या तरी गडावर, त्याच्यात सगळी सांगतात वर्धनगड, पांडवगड, तिथून आम्ही ज्योत आणलेली आहे. ओके. तो आहे. परत पाटणमध्ये आपला दातेगड आहे, तो बघितलाय. दातेगडाबद्दल सांग जरा, काय तो? तिथे एक तलवार विहीर म्हणून. हा, ते मी ऐकलंय, मी नाही गेलेलो. पाटण खूप जवळ आहे तरी. ओके. हा, तलवारी सारखं. ओके. असं खाली खाली फक्त तलवार आहे का तिथं? हा, तलवार विहीर पण आहे आणि तिथं मारुती रायाची आणि गणपतीची मोठी मूर्ती आहे जी एका तळ्यात कोरलेली आहे. ओके. तर बऱ्यापैकी जर तुम्ही बघितलं ना तर तिथली सिस्टीम आहे की तो खालच्या बाजूला आहे. घरं असतील किंवा मग ज्या वास्तू असतील ना त्या खाली केलेल्या आहेत, जमिनीच्या खाली खोदून
त्या ह्याच्यात, ओके 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 अंडरग्राऊंड. जेणेकरून की हवा वारं पाणी तिथे जास्त आहे त्याच्यासाठी. आणि ते तलवार विहीर हे सगळ्यात प्रमुख आकर्षण आहे, बघण्यासारखी आहे ती. म्हणजे एक तो फ्रीज आहे त्या वेळेतला, ओके. एवढं थंड पाणी असतं त्यातलं की विचारायची सोय नाही. आणि त्या पायऱ्या पूर्ण अशा खाली जातात आणि खाली तळ आहे, तो पूर्ण आकार तलवारीसारखा. दातेगड. ओके. सो अजून कुठले? अजून मेहमानगड, भूषणगड. हां बऱ्यापैकी मोहीम जिथं जिथं झाले तिथं आम्ही सगळे एकत्रच होतो कॉमन. ओके. एकूण किती गड आहेत भारतात शिवाजी महाराजांचे? तसं आता महाराजांनी बांधलेले म्हणले तर 111 किल्ले म्हणतात, म्हणजे 111 किल्ले बांधलेले. आणि जिंकलेले. आणि महाराजांकडे किती होते एकूण, का तो कडा नाहीच आहे उपलब्ध? ऍक्च्युली तसे सांगता येत नाही. कोणी म्हणतं 400 आहेत, कोण म्हणतं 420 आहे, कोण म्हणतं 378 आहे, 380 ओके. आहे. तसे म्हणजे जसे भेटत जातात. बरेचसे नवीन शोध लागलेले आहेत की बाबा तिथं ते किल्ले भेटलेले आहेत ते पूर्ण पठारावरती. ओके ओके ओके. अशा पद्धतीने मग जसं आहे तिथं बरेचसे अजून आहेत की जे आपल्याला अजून माहीत नाही आहेत. सुरुवात वसंतगडापासून झाली. मी ॲक्च्युली तळबेड असल्यामुळं गावात ठीक आहे, काय हरकत आता झालेलं आहे. काय हरकत नाही. त्यामुळं पहिला वसंतगडच, तिथून मग रायगड झाला. तो 32 मण सुवर्ण सिंहासना संकल्प होता तिथून. आणि मग परिवारा थ्रू भरपूर झाले, जसं की भूषणगडावर आम्ही काम केलं, तो झाला. आत्ता रिसेंटली मेहमानगड. त्याच्या आधी शिवजयंतीला ज्योताणाला आम्ही गेलेलो पांडवगडला, तो एक झाला. आणि वर्धनगड, त्याच्यावर पण आम्ही ज्योताणालाच गेलेलो. जसं की मी आता सातारा जिल्ह्यातल्या आपल्या अजिंक्य त्याला झाला आहे, सज्जनगड झाला आहे, प्रतापगड. आणि पाटण तालुक्यातलं आपलं दातेगड आहे. बरं झालं. दातेगड. हां, दातेगडाची विशिष्ट म्हणजे त्याच्यामध्ये एक तलवारीसारखी विहीर आहे, ओके. म्हणजे ती तलवारीच्या खाली आकाराची. तलवारीच्या आकाराची विहीर. ओके. मग ती खाली खाली खोदत बांधली. ओके. आणि तिथं कोरीव काम म्हणजे असं खाली बांधलेलं जे मूर्ती आपण हनुमानाची, मारुतीरायाची मूर्ती आहे. आणि गणपती बाप्पा, ते पण बघण्यासारखं आहे खूप. ह्या गड संवर्धन मोहिमेतून जतन, त्यानंतर संवर्धन करणं पर्सनली म्हणजे एक म्हणतो ना समृद्ध होत जातो. ते कुठल्या कुठल्या प्रकारचे तुझे अनुभव काय होते? म्हणजे तुम्ही प्रत्येकाने एक एक करून सांगा की व्हॉट यू एक्सपिरियन्स पर्सनली गेन्ड आउट ऑफ इट. म्हणजे आपण म्हणतो ना की डिसिप्लिन वगैरे हे शिकणं वगैरे काइंड ऑफ. पहिली गोष्ट तर शिकणं म्हणण्यापेक्षा गडाकडे बघून किंवा आपण त्यात ज्या वेळेला शिकत जातो, जसं जसं एक एक पाऊल पडत जातं तसं आपल्याला बऱ्याच गोष्टी कळत जातात. मग त्यात आपलं असेल की एक संस्कार असतील किंवा त्याच्यानंतर असेल की गडाबद्दल किंवा महाराजांबद्दल अधिक माहिती मिळायला सुरुवात होते. एखादं म्हणजे की आपल्याला जातो की बाबा हे रहस्य काय आहे, बुरुज तसाच का, म्हणजे आपण ते शोधायला जातो. पण हे करत असताना बऱ्याचशा अडचणी म्हणजे फायनान्शियली गोष्टी असतात आपल्या, किंवा जे म्हणतो ना आपण की समाजसेवा किंवा संवर्धनाचं काम करताना घरावरती तुळशीपत्र ठेवायचं, तशी परिस्थिती होते. कधी कधी असं वाटतं की हे सगळं थांबवावं, पण असतो की एक वेळ असतो की ते थांबत नाही काम, की वरूनच आलेलं आहे की बाबा आपण म्हणतो ना की कुठंतरी आपण महाराजांच्या काळात जास्त नाही पण खरकटी स्वच्छ केली असतील मावळ्यांनी जेवलं त्याची, ते आपलं एक पुण्य असावं की आपण ह्या कार्यात आत्तापर्यंत काम करत आलो. शिकायचं म्हणजे संस्कार आहेत किंवा आपल्या लाईफमध्ये खूप चेंज होतो ज्यावेळेला आपण तिथं जातो, किंवा एक समोरच्याचा बघण्याचा दृष्टिकोन असेल की ते विचार पण आपण जसं आपण अभ्यास करत जातो, बघत जातो, गडकिल्ल्यांचा अभ्यास होतो, त्यातनं आपलं ज्ञान सगळ्यात जास्त वाढतं की बाबा एखाद्यानं विचारल्यानंतर आपण ते सांगू शकतो. आणि ह्याच्यात दुसरं म्हणजे एक वारसा जपत आलेलो आपण, आणि पुढच्या पिढीसाठी एक आपण काहीतरी राखून ठेवत असतो. त्याच्यासाठी आपल्याला खूप शिकायला मिळतं ह्याच्यातनं. गडकिल्ले म्हणजे एक आयुष्यात किंवा मॅनेजमेंट म्हणतो ना आपण, ते आहे जे संवर्धनातनं शिकायला मिळतं. गडकिल्ले संवर्धनातनं सगळ्यात महत्त्वाचं एक शिकलो ते म्हणजे गिवअप करायचं नाही. कोणत्याही मोमेंटला कितीही काय अडचण आली, एकदा आपण म्हणलोय ना 16ला मोहीम होणार, तर ती झालीच पाहिजे. मग त्याच्यासाठी काही करायला लागलं चालेल, पण म्हणजे अक्षरशः आता जसं प्रथम म्हटलं की फायनान्शियली येतं. म्हणजे समज आम्ही 16चं सांगते तुला, 16 जानेवारी का घेतो, त्या दिवशी संभाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन असतो. आपण शिवाजी महाराजांचा खूप मोठ्या पद्धतीनं साजरा करतो आणि प्रत्येकाला तो वेल नोन आहे.
पण संभाजी महाराजांचा म्हणू शकतो आपण की तेवढ्या मोठ्या पद्धतीनं तो साजरा केला जात नाही. तर मुद्दाम आम्ही ती तारीख घेतलेली आहे की त्या दिवशी करायचं. म्हणजे सुरुवातच खरी 16 जानेवारीपासून झाली. सगळ्यात पहिल्यांदा 16 जानेवारीला वसंतगडावरती जो फलक लागला, नकाशा फलक, तो 16 जानेवारीला लागला. आणि जे आम्ही मशाल आणायला जातो तेव्हा फक्त मशाल आणली जात नाही, सकाळी गडावरती जायचं लवकर, दिवसभर तिथे जे तटबंदी आणि पाण्याच्या वाटा मोकळं करणं काम आहे ते केलं जातं, गड पाहणी केली जाते, तिथला अभ्यास केला जातो आणि मग संध्याकाळी आम्ही ज्योत घेऊन निघतो. म्हणजे ते जरी आपण जात असं तर गडावर जाणं होतंय, मग नुसतं मशाल घेऊन येणं आम्हाला पटत नाही. गेलं तर काम झालं पाहिजे. भलेही तिथलं तुम्ही चालायची वाट रिकामी करा, पण काम झालं पाहिजे. कारण तिथं झाडं वगैरे मध्ये आलेले असतात बरंच, त्या गोष्टी तरी एकतर गिवअप करायचा नाही. दुसरी गोष्ट म्हणजे शिस्त आणि वेळेनुसार नियोजन परफेक्ट त्याच टायमिंगला झालं पाहिजे. म्हणजे 16ला आम्हाला जर मोहीम न्यायची वरती बोर्ड बसवायचा आहे फलक, नकाशा फलक, तर 31 डिसेंबरपर्यंत आमचं फंडिंग हे झालंच पाहिजे. मग दिवसाचं आमचं टार्गेट असतं की नाही बाबा आपल्याला एवढे तरी आज जमा केले पाहिजेत. कारण 31 नंतर 1 तारखेला सामान घेतलं जातं, 1 तारखेपासून कुणाला मागायचं नाही. मागावे लागतात हे दुर्दैव आहे. कारण कर्तव्य आहे. आम्ही म्हणताना म्हणजे बऱ्याच वेळा आमच्या तोंडातून जातं की आपण आपल्या घरचं करतोय का रे, की आपल्याला मागायची वेळ येते. लोकांना काही ह्या परिस्थितीची जाणीव नाही आहे किंवा त्यांना काही एवढी तळमळ नाही. जे करतं त्याला भलेही एक म्हणतो ना आपण की मनापासून असतं, पण ते बाकीच्यांच्यात का थोडंफार तरी पाहिजे, जी भावना आपण एक्सपेक्ट करतो ती. तर ते एक राहतं. दरवेळी ही फिलिंग येते बरं का. आणि ते एक राहतं. फायनान्शियली खूप अडचण येते. आता बऱ्यापैकी आम्ही जेव्हा काम चालू केलं होतं तेव्हा आपण एकाच एजचे आहे, आपण सगळे शिकत होतो, बऱ्यापैकी लर्निंग स्टेज चालू होती. अर्निंग कुणाची एवढी नव्हती तेव्हा, नव्हतीच म्हटलं तरी चालेल. आत्ता बऱ्यापैकी जरा सगळे कमवत आहेत किंवा थोडंफार ते पण सुरुवात आहे. पण ते मग त्या फेजमधनं ह्या फेजपर्यंत येईपर्यंत मग मधी खूप मग वर्षभर आम्ही पैसे साठवलेत की बाबा नाही आपल्याला तेव्हा कमी पडले तर घालावे लागणार आहेत. म्हणजे नाही का, त्या 1-2 महिन्यापुरतं ते काम नसायचं, तर ते वर्षभर ते धोरण डोक्यात धरून चालावं लागायचं. म्हणजे नियोजनमध्ये राहणं हे एक महत्त्वाचं शिकलो. येस, बोलायला शिकलो, मुद्दे मांडायला शिकलो. त्याचबरोबर पुढे येऊन एखादी जबाबदारी घेणं शिकलो. एखादी जबाबदारी घेतली आहे तर ती पार पाडणं. मग तिथं प्रत्येक वेळी विचारत नाही बसायचं की बाबा हे कसं करू ते कसं, तुला दिलंय ना तू करायचं. भलेही तुझी चूक होईल, पहिली होईल, दुसरी होईल, तिसऱ्या वेळेस तर बरोबर येईल, पण तुला दिलंय तूच करायचं. म्हणजे हे प्रत्येकाचं आमच्या एक राहतं. आणि आता आम्हाला कळतंय, एवढे वर्ष काम केलंय सो कळतंय की कोण कुठली काम व्यवस्थितपणे पार पाडू शकतं. मग त्यानुसारच ती कामाची विभागणी पण केली जाते. खूप छान. प्लॅनिंग, डिसिप्लिन वगैरे वगैरे, नॉट गिव्हिंग अप त्या गोष्टी. ओके. मी पर्सनली काय शिकले, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मी लहानपणापासून माझ्या घरात सगळ्यात लहान आहे, त्यामुळं माझ्या भावानं मला प्रिन्सेससारखं ठेवलं असं तू म्हणू शकतोस. तर मी कधीच बसनं प्रवास केलेला नाही. मामाच्या गावाला जाताना कधीतरी बसनं जावं लागायचं, तेव्हा पण मी काय करायचे, बस आली की माणसं ऑफकोर्स गर्दी करतात, ती गर्दी बघून मी रडायचे आणि मी म्हणायचे मी जात नाही, मला यायचं नाही आहे. त्याच्यानंतर मी पुण्याला गेले आणि मोहिमेला मला यायला लागतं. लिटरली मी सांगते, आता तू किती पण माणसं आण आणि मला सांग की या बसमध्ये तुला जागा पकडायची, मी तुला पहिल्या सीटवर जागा पकडून दाखवणार. इतकी धीट मी झाली. कोण गर्दी कुठली गर्दी मला माहित नाही, मला आज जायचं का उद्या माझी मोहीम आहे. कालचं एक्झाम्पल सांगते, मी तुला फोन केलेला संध्याकाळी की मी आता कराडात आले, आपला होणार आहे ना व्हिडिओ, असं मी तुला विचारलं. तर इलेक्शनमुळे गाड्या नव्हत्या आणि मी स्वारगेटमध्ये पोहोचले. मी बुक करायचा प्रयत्न केलेला, पण माझा आतापर्यंतचा अनुभव असा आहे स्वारगेटचा की मी जेव्हा बस बुक करते ती बस येतच नाही. त्यामुळे मी काल बस बुक केली नाही आणि ब्लाची पण मला काही गॅरंटी नव्हती. त्यामुळे मी घुसले, स्वारगेटच्या बस स्टेशनला गेले. तिथे गेले, पूर्ण प्लॅटफॉर्म जिथं साताऱ्याच्या आणि कोल्हापूरच्या बस लागतात बंद होता आणि सातारची जी प्री बुकिंगची सीट होती ती हायवेपर्यंत गेलेली ती लाईन. आणि मी म्हटलं मी काही इतका वेळ तिथं उभं राहणार नाही, कारण अजून नियोजन करायचं तिथे. तर गेले आतमध्ये, पहिली बस आली सांगलीची. म्हणजे मी लिटरली गिव्ह अप करून चालले की आता मी आकांक्षाला सांगते मी उद्या येत नाही. मी बाहेर गेले आणि बाहेर मला हायवेला येताना सांगलीची बस दिसली. त्या सांगलीच्या बस बरोबर पळत मी आतमध्ये आले. आतमध्ये आले आणि ती बस अशी जाणार त्या बसला मी आडवी गेले.
ते ड्रायव्हर ऑफकोर्स मला बघून ओरडले. त्याच्यानंतर मी गेले त्या दरवाजाच्या इथं जाऊन उभी राहिले. त्या माणसाला अजून ती बस पार्क करायची होती. मी त्या माणसाला बस पार्क पण करून दिली नव्हती. तो मला म्हणत होता की तुझ्या पायावरनं चाल जाईल. म्हटलं नाही, मला बसमध्ये चढायचं आहे. तो मला परत तो सगळ्याच माणसांना असं म्हटला की ही बस सांगलीला जाणार आहे, सांगली मिरज डायरेक्ट सांगली मिरज बसवा. ह्याच्यामधले आले नाही. मग म्हटलं जाऊ दे, मी निघाले. जाऊ दे म्हटलं. परत आले, परत कोल्हापूरची बस दिसली. त्या कोल्हापूरच्या बसचा दरवाजा मी बसच्या आत चढेपर्यंत सोडलाच नाही. तर जोपर्यंत बस पार्क केली ना तोपर्यंत मी त्या बसच्या दरवाजाची इथं थांबलेली. तो म्हटला की डायरेक्ट कोल्हापूर बसायचा. म्हटलं आता मी ऐकत नसते. मी गेले बसवर म्हणजे बसले. आकांक्षाला सांगितलं आकांक्षा मी स्कॅन करून आले. म्हटलं आता जर त्यानं मला मध्ये उतरवलं तर मला माहित नाही. त्यानं म्हटलं काका कराड द्या. ते माझ्याकडे बघितलं. म्हटलं वोटिंग आहे, मला वोटिंगला जायचं. म्हणलं वोटिंग करते नगरपालिकेचं. आणि मी बसले. म्हणजे पहिली ही गोष्ट की टॅकल कसं करायचं. म्हणजे मला स्वतःला याचं इतकं अप्रूप वाटतं की जी गर्दी बघून मी म्हणजे लोकल बसची गर्दी बघून रडणारी मी आज पुण्याच्या बसमध्ये तू कुठल्या पण सणाच्या वेळी मला जायला सांग, मी जाऊ शकते. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जेव्हा आपण एखाद्या ठिकाणी काम करत असतो तेव्हा सुट्टी मॅनेजमेंट आणि ऑल खूप असतं. तर ते कसं आपण आपल्या बॉसला कन्वे करायचं की बाबा मला ह्या दिवसाला सुट्टी पाहिजे. मी जिथं जॉईन होती ना, मी तिथं पहिल्या दिवशी सांगते 15-16ला मी येणार नाही, किती पण काम असू दे, तेव्हा माझी मोहीम असते. आणि तिथं सगळ्यांना ते माहीत असतं. आणि त्या एका सुट्टीसाठी मागचे 2-3 महिने आपल्याला मॅनेज करावं लागतं. ते मॅनेजमेंट शिकले. काम करायला लागतं रे. बॉस बघणार आहे नंतर. बघू दे, बघू दे, ओके, हां. प्रॉब्लेम नाही. त्यांना धडपड माहित असते जायचं ह्याला म्हणून एवढं धडपडते. आता जे सांगितलं ना म्हणजे त्याबद्दल खूप छान सांगितलं की असेच आहेत ना की आता ही वैष्णवी असेल, साक्षी एक आहे आणि निखिल एक आहे. हे तिघजण असे आहेत ना की ह्यांना सांगितलं ना की आपण या तारखेला मोहीम आहे, या वेळेला आपल्याला यायचंय, तर ते कुठंही असू देत. तो तर रात्री बसतो गाडीला, सकाळी इथं पोचतो, मोहीम करतो आणि परत रात्री गाडीला बसून सकाळी दुसऱ्या दिवशी ड्युटीवरती असतात. म्हणजे गडकिल्ल्यातनं हे फिजिकल सुद्धा यांचं एवढं स्ट्रॉंग झालेलं आहे ना, 2 दिवस नाही झोपले तरी काम करून आम्ही दुसऱ्या दिवशी पोहोचू. ते एक भावना किंवा तो जो विचार आहे ना तो जबरदस्त आहे सगळ्यांचा. आता तुम्हाला हे जे सांगितलं ना तिने की धीटपणा हा खूप आहे. म्हणजे आकांक्षानं पण ज्यावेळेला मंदिराचं काम चाललेलं ना त्यावेळेला जो मंदिराचा जो कळस आहे तो दगडी केला होता. आणि तर गाढवाला काय म्हणला की आम्ही नाही नेणार तो, कारण की तो कोरीव होता, तुटला तर जबाबदारी आमची नाही आहे. ते कसंही जातात ना मधून. मग तो दगड हिनं वरती नेला होता वसंतगडवरती. म्हणजे हे फिजिकल जी स्ट्रेंथ आहे ना ह्या संवर्धनातनं खूप मिळते. आणि जे मॅनेजमेंट करतात ते आता तुम्हाला त्यांनी सांगितलं ते कसं. अजून एक गोष्ट बोलायचं कसं म्हणजे आपल्यापेक्षा मोठ्या माणसांशी किंवा डील कसं करायचं ह्याची सुरुवात. कारण की लर्निंग फेजमध्येच आम्ही सगळे ह्याच्यात पडलो. त्याच्या आधी पण बोलणं होतंच, पण कामाच्या ठिकाणी कसं बोलायचं असतं, मित्रांबरोबर असताना कसं बोलायचं असतं, आवाज कमी जास्त. म्हणजे माझा आवाज खूप जोरात आहे, जरी मी प्रेमानं बोलत असले तरी असं वाटतं की मी भांडते. तर त्याच्यावर मी मात केली. मी सांगते की मी त्याच्यावर मात केली. आता नाही वाटत माणसाने मी भांडते, मी बोलतेच. हे सगळं मी पर्सनली शिकले. एखाद्या गोष्टीसाठी घरी पण आपल्याला असतं मुलींना तर कित्येकदा आम्हाला घरी पण घेतलेलं नाही. म्हणजे असं ह्याच्यासाठी की आम्हाला पण शिस्त लागावी ह्यासाठी त्यांचं असेल एखादं. पण हे की आता आमच्या घरचे आम्हाला जास्त हे करत नाहीत का, कारण आम्ही आमच्या या कामातून त्यांना दाखवले की हे पण तितकंच गरजेचं आहे. जे आम्ही शिकतोय कमवतोय त्याच्याबरोबर हे सुद्धा आम्ही काहीतरी कमवतोय. दॅट्स इट. ग्रेट. 1-2 मिनिट बोलून तो एक किस्सा आठवला. ती जे संस्काराचं जे बोलली ना आता की रिस्पेक्ट देणे एखाद्याला, ह्याच्यात मजा काय झाली माहिती का की आत्ता गडकिल्ले संवर्धन काम करत आलोय ना तर पहिल्यांदा काय नव्हतं की बाबा तुला सांगितलं तर तू नारळ फोड. म्हणजे आमचं एक आहे की आम्ही कुणालाही बाहेरचा आला नाही तर बाबा जो खरंच काम करतो ना किंवा जो आलाय संवर्धनासाठी त्याच्याकडून आम्ही नारळ फोडतो. तर ह्याच्यात मजा काय होती माहिती का, हा रिस्पेक्टचा विषय सांगतो तुम्हाला की श्रवण तुला नारळ फोडायचा, हा काय वस्तू नारळ फोडायला कोण येत नाही. दुसऱ्याला सांगितलं म्हणजे हे आहे की नॉट मी बट यू, मी नाही तू करायचं. काम सांगा. तुम्ही कितीही सांगा त्यांना, तू म्हणला की गडावर खाली उतर परत खाली एखादा दगड वर घेऊन येतो आणणार, पण तो नारळ फोडणार नाही, रिबिन कापणार नाही, असलं काहीही करणार नाही.
हे खूप चेंज आहे आणि प्रत्येकाच्यात आहे. तुम्ही कधीही आला ना तरी बघितला ना मोहिमेत, जोपर्यंत सगळे जेवत नाहीत ना तोपर्यंत एकही जण जेवायला बसत नाही. कोणी असू दे, पहिल्यांदा बाहेरचे, नंतर मग आपण. म्हणजे हे जे संस्कार आहेत ना हे संवर्धनातनं खूप आलेत. किंवा जी एकी आहे, एखाद्याला जर लागलं असेल तर ते लगेच ट्रीटमेंट करणं, सगळ्यांनी धावत जाणं त्याच्यासाठी, ह्या खूप गोष्टी झालेल्या आहेत त्यातनं. म्हणजे First aid संस्कार असतं खूप त्यांनी. चांगले आहेत. तर मी माझं मी पर्सनली सांगते, माझ्या त्याबद्दल माझं सुरुवातीला असं लगेच बॉन्डिंग होत नव्हतं कोणाशी. मी खूप वेळ घ्यायचे, जसं लांब लांब. पण या मोहीम चालू केल्यापासून ते एक माझ्यात सुधार आलं की माझ्यात बॉन्डिंग होतं. मी लोकांशी लगेच मिसळते, बोलते. हा एक पॉईंट. आणि दुसरा टीमवर्क. जसं दादा म्हटला की जेव्हा क्रेडिट घ्यायचं असतं, रिस्पेक्ट घ्यायचं असतं, कोण आमच्यातलं पुढं नसतं. पण एक काम असू दे ते पुढं, तर ते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी लेट जॉईन झाले ग्रुपला. मला सवय नव्हती ट्रेकिंगची, चढण्याची. तर असं असायचं की मी चढताना सगळे गीता सावकाश, हळू लागे तू हे. आणि एक कोणतरी नेहमी माझ्यासोबत चढताना उतरताना, तू गीतासोबत थांब, तू गीतासोबत थांब. आणि अजून पण असतं, मला अशी लहान बाळागत ट्रीटमेंट असते परिवारात. तू सावकाश जा, तू चढ असं. आणि सगळ्यात महत्वाचं ना, इथं डिमोटिवेट कोणाला कोण होऊन देत नाही. म्हणजे आपला कॉन्फिडन्स इथं असला ना, जेव्हा एकत्र भेटतो तो कॉन्फिडन्स आहे. म्हणजे बऱ्याच गोष्टी मला अशा कळालीत की हे मी करू शकते, मला आतापर्यंत माहित नव्हतं. पण ह्या मोहिमेत, ह्या परिवारात जॉईन झाल्यापासून, आणि असं असतं की माझ्यापेक्षा यांना माहित असतं, तुला जमू शकतं, तू कर, हे तूच करणार, हे तूच करणार, हे आमच्यात हे असतं. त्यामुळं एक तर माझा कॉन्फिडन्स बिल्ड झाला खूप. प्लस बॉन्डिंग लोकांशी, एक टीम वर्क. जसं दादा म्हटलं, एक जेवल्याशिवाय कोण जेवत नाही. किंवा मोहिमेत असताना ना प्रत्येकाला आपल्यापेक्षा दुसऱ्याची खूप काळजी असते. तिथं जाऊ नको, तिथं पडशील, तो बोले तू येऊ नको, तिकडे जाऊ नका, तिकडं. दादाचं तर खूप असतं, तुम्ही तिकडे घसर आहे, तिकडे जास्त जाऊ नका. म्हणजे खूप प्रोटेक्शन म्हणजे असतं. आपल्यापेक्षा दुसऱ्याच्या जीवाची जी काळजी, किंवा कुणाला एवढं जरी लागलं तर ते लागणार असं निवांत असतो, पण बाकीचीच खूप लागले काय, आता तू आराम कर, बस वगैरे. किंवा अशी कामासाठी, अरे मला काम द्या असं असतं. कोणी म्हणत नाही की मी काम करून चुकला तर मी नाही करणार, नाही. आम्ही एकमेकाला सांगत असतो, तू जरा थांब आता 5 मिनिटं, जरा मला करू दे. आणि सुरुवातीला तर मला एकतर एक्सपिरियन्स नव्हता, मी शिकणार कसं, मग मी तर असं म्हणते, अरे मला काहीतरी दे, मला बस झोप येते. कारण रात्री अखंड रात्रभर आम्ही मोहीम करतो. म्हणजे भूषणगडाचा हिचा पहिलाच एक्सपिरियन्स होता, पहिल्यांदाच हिला नेलेलं. मला टेन्शन होतं, कारण म्हणजे का सांगते, गीताची हाईट कमी आहे आणि वेट थोडंसं आहे, त्यामुळं. आणि मोहीम करणं, गड चढणं वेगळा भाग आहे, गडावर जाऊन तिथं काम करणं वेगळं आहे, दोन्ही गोष्टीत फरक आहे. आणि मोहीम भूषणगडावरती होती ना, बोर्डवर नेणं, सामानवर नेणं, सिमेंटची पोती, अँगल, तो फलक मोठा, आणि ते रात्रभर वर चढवायचं होतं. माणसं कमी होतीत, जवळजवळ तो आम्हाला घर वाटायला लागलेला. आम्ही जिना चढतोय की ना, आता आपण आलो वर चढून, तर 3-4 मजल्याचा जिना चढतोय तसा आम्ही गड खालीवर केलेला रात्रभर. ते डबरे काढायचे बोर्ड लावण्यासाठी वगैरे, त्यात ती होती माझ्याबरोबर. मला वाटलं नव्हतं ती एवढं करेल. म्हणजे आतापर्यंत नसतं का, आपल्याला माहीत नसतं की बाबा हा व्यक्ती एक, आपण त्याची लिमिट, आणि तिला पण माहीत नव्हतं ते, ती रात्रभर जागेला करेल. आणि तेवढंच दुसऱ्या दिवशी परत जागं राहणं कंटिन्यू. म्हणजे खरंच मोहीम म्हणजे काय ना, ही अनुभवाची गोष्ट आहे. अजून एक तुझी गोष्ट आहे ती तीच सांगेल, मी नाही सांगणार. तर एक आठवण आहे त्यांची पांडवगडची, त्याबद्दल ती सांगेल. म्हणजे काय असतं ते सांग तू की. म्हणजे पांडवगड असा होता की आम्ही पोचलो पांडवगड म्हणजे खाली पायथ्याशी, आणि आम्ही सगळ्यांनी असा वर गड बघितला, दिसतच नव्हता पूर्ण. आणि 5 मिनिटात दादा तिथल्या गावकऱ्यांनी भेटून म्हणजे चौकशी, रस्ता कसा आहे काय विचारून रिटर्न आला आणि सांगितलं की सगळी येण्याची म्हणजे गरज नाही तेवढी, ती म्हणजे अवघड आहे गड, ज्यांना जमतंय त्यांनीच या, ही पहिली इन्स्ट्रक्शन होती सगळ्यांना. मग असं, पण माझं असं होतं की नाही, मला जायचंय, होणार काय पण होऊ दे. आणि माझी फक्त ती दुसरी मोहीम. भूषणगड तसा म्हणावा तसा लहान आहे उंचीनं, आणि भूषणगड नंतर डायरेक्ट पांडवगड म्हणजे. आणि त्यात उन्हाळा, एप्रिल महिना, आणि दुपारी 12:30-1च्या दरम्यान आपण चढायला चालू केलं. आमचं रात्री 12 नाही तर सकाळी 12 हे टायमिंग. रात्री 12 वाजता आम्ही गड चढतोच कुठला पण.
आणि आणि तो गड इतका, पण जेव्हा आम्ही चढत होतो तेव्हा असं चढायला चालू केले आणि बापरे, आणि ती जंगल टाईप होता आणि एकतर इथल्या गावकऱ्यांनी सांगितलेलं व्यवस्थित बघून चाला, म्हणजे जनावर वगैरे असू शकतात. त्यातनं आम्ही दुपारचं गेलो भर उन्हात, पण एवढं होतं की चढताना सुरुवात करताना असं वाटलं की कसं होणार, बट जसं आम्ही चढाई सुरुवात केली, वरून उन्हाळा, पण आम्ही असं चढलो म्हणजे खूप असा त्रास झाला, पण जे वर गेलो जो नजारा होता तो सगळं विसरलं, आम्ही कसं चढलोय काय वगैरे. पण तो पण अनुभव, आणि आम्ही जेव्हा पांडवगड उतरलो आणि आता जेव्हा पांडवगडाविषयी बोलतो तेव्हा असं वाटतं की कसं केलं आपण हे. कारण की जेव्हा मोहिमेला सुरुवात करतो, मोहीम चालू करतो, पैतेश असतो, एकदा छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटलं का मारतनी काहीच नाही तुम्हाला, तिथून सगळं हेच होतं. आणि जेव्हा ती मोहीम पूर्ण होती, आपण येतो आणि जेव्हा त्या मोहिमेविषयी बोलतो तेव्हा आपल्याला जाणवतं की आपण काय केलंय. म्हणजे ही ती एक वेगळीच ऊर्जा येते तुम्ही जेव्हा मोहिमेला जाता, म्हणजे महाराजांचा आशीर्वाद म्हणा किंवा काय, पण ती ऊर्जा वेगळीच आणि प्रत्येकाच्यात ती असते. म्हणजे असे लहान लहान मुलं सुद्धा त्या दिवशी पांडवगड आमच्या सोबत चढलेत आणि तेवढ्याच एनर्जीनं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 7 ते 8 वर्षाचा मुलगा त्यावेळी ज्योत घेऊन खाली आला एवढ्या अवघड रस्त्यानं. आणि तो रस्ता असा होता ना, पूर्ण असा स्लोप उतरताना. म्हणजे दगड नाहीयेत, आपण मातीतून कसं माती. उतरतो, माती. कसं आहे पुन्हा, म्हणजे घसरला की direct तुम्ही खालीच जाणार. तो गड चढायला सोपा, असं आम्हाला वाटलं. उतरायला म्हणजे खूप अगदी अवघड. आम्ही पेंगविन सारखं आलेलो हो. असं. असे धड पाय शूज असून असे सटकत होते पाय ऍक्च्युली पूर्ण. आणि तिथं बॅलन्स करण्यासारखं काहीच नव्हतं. धरायला पण काय नाही, झाडं वगैरे पण नाहीत आजूबाजूला, असं काय फक्त स्लोप असा, म्हणजे नाही का कोकणात असतात बघ अशा असं असं. हा. आणि पूर्ण अशी माती जी सटकती थोडे, आणि बारीक कण जे वाळूचे एकदम जिथून सटकतोच पाय, सेम ती वाट होती. त्यामुळे चढण्यापेक्षा उतरताना खूप म्हणजे असं बॅलन्स वगैरे ठेवायला लागलं. पण ते- आणि पांडवगडावरती ना आमच्यावर तिथं गावातलं कोणी यायला तयार नव्हतं. आणि तो गड कसा होता, 2 डोंगर पार करून जायचं होतं, म्हणजे चढायचं उतरायचं परत दुसरा. मग तिथं एक कुत्रं होतं तिथलं गावातलं, आणि ते आम्हाला घेऊन गेलेलं. खरं तर पूर्ण मोहीम होईपर्यंत ते आमच्याबरोबर होतं. त्यांना वाट दाखवली. त्यांना खाली आणून सोडलं त्या कुत्र्याला. ते continue आमच्या खाली सोबत येईपर्यंत होतं. वाटाड्यासारखं आहे. मोहिमेत- त्याला पूर्ण वाट माहित होती वर ते पर्यंत. पेजला तू फोटो बघितलेस ना, बघ त्यात सगळ्यात तो आहे. आता आपला मोहिमेचा विषय चाललाय, तर मी एक म्हणजे कविता लिहिलेली मोहिमेवर. मोहीम म्हणजे शिवविचाराचे वागणे, मोहीम म्हणजे साक्षात शिवकालीन संस्कृती जगणे, मोहीम म्हणजे मातीचा सुगंध, मोहीम म्हणजे मावळ्यांच्या रक्ताचा घामाचा गंध, मोहीम म्हणजे देवदेश धर्माचं कार्य, मोहीम म्हणजे जगण्यातील धैर्य, मोहीम म्हणजे एका गडाकडून दुसऱ्या गडाकडे जाणारी पायवाट, मोहीम म्हणजे मावळ्यांच्या जगण्याचा थाट, मोहीम म्हणजे वर्षातील पवित्र सण, मोहीम म्हणजे लाखोंच्या संख्येने एकत्र आलेली मन. थोडक्यात सांगायचं झालं तर मोहीम म्हणजे दरवर्षी केली जाणारी गडकोटांची वारी. हो, मोहीम म्हणजेच दरवर्षी केली जाणारी गडकोटांची वारी. प्रश्न की तोच म्हणायचं की काय शिकलीस तू काय या शिकली? एकूण मोहिमेतून पर्सनली तुझ्यात काय बदल झाला? माझा अनुभव सांगते. तोच. मी पहिल्यांदा ज्योत आणायला गेले, ती मोहीम होती माझी. ती पांडवगडचीच मोहीम होती, हिने सांगितली ती. तर तेव्हा घाटातून जायचं होतं आणि जाताना गाडी होती आणि येताना रात्री ज्योत आणायची होती अंधारात. तर मी कधीच मोहीम केली नव्हती, पहिलीच मोहीम होती माझी. आणि अंधारातून ज्योत आणायची, ते पण घाटातनं. बरोबर. अनुभव म्हणजे पहिल्यांदाच होता, नवीन होता. अंधाराची एकतर भीती वाटत होती, कारण लाईट नव्हती आणि घाट होता. त्यामुळे गाड्या पण नव्हत्या, काय नाही, रिकाम फक्त दादाची एक गाडी सोबत असते तेवढी, आणि बाकी ही गाडी आमची 1-2 किलोमीटर पुढे जाऊन थांबती ती. तर ती ज्योत हातात घेतली की ते असं वाऱ्यानं इकडे तिकडे व्हायचं, असं वाटायचं कोणतरी आलं किंवा काही असं. ती ज्योत अशी वाऱ्यानं इकडे तिकडे होती तेव्हा भीती वाटायची. पण ती ज्योत तेव्हा घेतली मी, आणि आता किती किलोमीटर होती मला लक्षात नाही, मी आणली ती तरी 5-6 किलोमीटर वगैरे मी आणली असेल. तेव्हापासून मला अंधाराची भीती वाटायची बंद झाली. म्हणजे मला पहिला भीती खूप वाटायची अंधाराची, तेव्हापासून आता अंधाराची भीती नाही वाटत. ग्रेट. ओके, अजून काय एवढंच महत्वाचं? ओके, बाकी मी वसंतगडवर वगैरे पण मोहीम केली. पहिली गोष्ट तर ती बोलायला शिकली आमच्यासाठी खूप होतं. म्हणजे अक्षरशः पहिल्यांदा ज्यावेळेला मोहीम झाली ना, तर ती दादा आमच्याशी बोलत, माझ्याशी सुद्धा ती खूप कमी, दादा मोहीम एवढंच झालं, त्याच्यामुळे नाही. म्हणजे एवढं होतं, ती आता एवढं बोलती किंवा
तिनं एवढं लिखाण केलंय म्हणजे गडाबद्दल असेल, गडकोटांबद्दल, देव देश धर्म सगळ्याबद्दल एवढं छान लिहिते ना. फक्त तिचा एवढाच प्रॉब्लेम होता की बोलत नव्हती. आता ऍटलिस्ट ती थोडी थोडी बोलते त्याच्यातून. खूप चांगलं आहे आमचं ते. आता पण मुद्दा मानले तिला. सकाळी तिचा मेसेज आला की मी येत नाही. तिला म्हणलं चल. यावंच लागेल. श्रवण, तुझ्यात काय बदल झाला ह्या मोहीम कन्सिस्टन्सी आली. म्हणजे जे आपण काम करतो, एखादं काम हातात घेतलं की ते तडीच नाहीच की एक जे सातत्य आपण ठेवतो. म्हणजे परिवाराच्या थ्रू जे काम होते, आता 16 तारखेला काम आपल्याला कंप्लीट करायचं, एक डेडलाईन आहे आपली. तर 1 डिसेंबर किंवा 1 नोव्हेंबरपासून आमची सुरुवात होती. तिथून जे काही सातत्य तिथून मिळते ते म्हणजे माझ्या पर्सनल लाईफमध्ये पण आलं की एखादं काम म्हणजे माझ्याकडून व्हायच्या काही चुका की अर्धच काम करायचं. तर ते त्यातून मी शिकलो. आणि एक फोकस, म्हणजे कोणतं पण काम असू दे त्यात फुल फोकस राहायचं, ते काम कंप्लीट करायचं. आणि जसं की फोकस म्हणजे किस्सा, आपण एक उदाहरण की आम्ही जे मंदिर बांधलं वरचं, तेव्हा कंटिन्यू 5 दिवस आम्ही वर राहिलेलो गडावर, प्रथम आणि मी दोघंच. मग दोघांच्या जवळजवळ दिवसातून 3 ते 4 फेऱ्या खाली वर व्हायच्या वसंतगडावर. तुम्ही आला तिथे. आणि तिथं जी एनर्जी मिळते वर गडावर ती वेगळी आहे. ते अनुभवायला पाहिजे कोण पण. म्हणजे एक आध्यात्मिक एनर्जी आपण म्हणतो, तिथे एक शक्ती वेगळी मिळते. म्हणजे तिथून ते काम होतच राहतं आपल्याकडून. जर आपल्या मनात नसलं तर ते काम कम्प्लीट होतं. ते कसं काय माहीत नाही, पण ते होतं. सो शिवचरित्रातून असं जाऊयात आपण आता. ओके, शिवचरित्रातून तू काय शिकलीस? एकच गोष्ट महत्वाची तुझ्या जीवनामध्ये. शिवचरित्र आपण सगळ्यांना माहिती आहे ऍक्च्युली. त्या शिवचरित्रातून तू एक अशी गोष्ट शिकली आहे जी की आयुष्य बदलून मी खूप ॲग्रेसिव्ह आहे. माझा स्वभाव ॲग्रेसिव्ह आहे. तर मी एक गोष्ट शिकले की एखाद्या ठिकाणी पुढे जायचं असेल किंवा एखादी गोष्ट करायची असेल, त्यासाठी 4 पावलं मागे येऊन शांत बसणं आणि तयारी केल्यावर पुढे जाणं, हेही तेवढंच महत्त्वाचं. प्रत्येक ठिकाणी आपण ॲग्रेशन जाऊ शकत नाही. हाऊ टू यूज ॲग्रेशन अँड हाऊ टू डील विथ दॅट. ओके, इन राईट टाइम. गुड, खूप छान. मी शिकले की जर आपली इच्छाशक्ती प्रबळ असेल तर आपण काही करू शकतो. काहीच इम्पॉसिबल नाही. 16 वर्षात महाराज स्वराज्याची शपथ घेऊ शकतात. तर म्हणजे त्यांचं काय असेल विचार किंवा त्यांची स्वतःची इच्छाशक्ती वगैरे. तर एवढंच की स्वतःची इच्छाशक्ती, जिद्द आणि ते पूर्ण करण्याची मेहनत जर आपण 100% केली तर आपण ध्येयापर्यंत नक्कीच पोहोचतो. मी निष्ठा शिकले. निष्ठा म्हणजे गडकोटांविषयी निष्ठा. मावळ्यांची कशी महाराजांविषयी किंवा गडकोटांविषयी निष्ठा असायची, ते म्हणजे बांधकाम करताना. आता आम्हाला जे त्रास होत आहेत बांधणी करताना त्याच्यापेक्षा जास्त त्यांना त्रास झाले असतील. त्यांनी गड उभा केला होता. एखादं आपण एक साम्राज्य उभं केलंय आणि ते परत कोसळलं सगळं, तरी शून्यातून आपण परत उभं करू शकतो. त्यात करू शकतो. ओके, शून्यातून उभं करणं. शिवचरित्रात म्हणजे असं एक गोष्ट अशी सांगण्यासारखी नाही, खूप काही शिकायला मिळतं. पण मी एक सांगेन की न थांबणं हे शिवचरित्रातून. म्हणजे जे काय एक जर पाऊल टाकलं स्वराज्यासाठी, जर जे महाराजांनी केलं, त्यांना माहीत नव्हतं की पुढे जाऊन एवढ्या अडचणी येतील किंवा ते खरंच एवढं मोठं स्वराज्य उभं राहील नाही राहील, पण त्यांनी तो संकल्प घेतला आणि तो पूर्ण केला. हे जर प्रत्येकानं जर आयुष्यात जर पाळलं की एखादं जर आपल्याला करायचं आहे, मग ते आपलं बिझनेस असेल, गोल असेल, काही जे काही असेल त्याच्यात केलं तर ते 100% साध्य होतं. आणि छत्रपतींना प्रत्येक वेळेला आपण जर मानलं की बाबा तो विचार जर घेतला ना, तर छत्रपती शिवराय असे शक्तिदाता, त्याच्यापुढं काहीच नाही आहे मग शिवचरित्रात. मी शिकले ती गोष्ट म्हणजे सगळ्यांना सोबत घेऊन करणं, टीमवर्क. कारण एकटे महाराज पण काही सगळं एवढं मोठं साम्राज्य उभं करू शकले नसते.
त्यांनी ते सगळ्यांना घेऊन केलं, म्हणून आज आपण स्वराज्य बघतोय. आणि कोणाला कुठे आणि कसं हे स्किल खूप महत्त्वाचं आहे कोणतंही कार्य करण्यासाठी. आणि आपल्याबरोबर सगळ्यांची ग्रोथ पण झाली पाहिजे आणि सगळे पण त्या ताकदीनंच तयार झाले पाहिजेत की कोणतंही आव्हान येऊ दे तिथं ते 100% उभा राहतील. आणि जर सगळे स्ट्रॉंग झाले तर कोणतंही काम असू दे आम्ही ते इझिली पार पाडू. एवढं 100% त्यातून मी शिकली आहे. लिडरशिप्स. ओके, शेवटचा प्रश्न सगळ्यांना, त्यानंतर आपण हे एंड करू की तुम्ही करत आहात ते काम गडगोट मोहिमेचं आणि संवर्धनाचं, ते का करताय पहिली तर गोष्ट म्हणजे, आणि का केलं पाहिजे लोकांनी? हाऊ डू यू लाईक टू कन्व्हिन्स देम टू डू दॅट? तुम्ही का करताय आणि कसं कन्व्हिन्स करशील? येस. गड संवर्धन, गड जपणं म्हणजे इतिहास जपणं आहे. कारण आपण बऱ्याच ठिकाणी बघतोय की इतिहास हा संपत चाललाय. का? म्हणजे इतिहास तर आहे, पुस्तकी आहे, पण आपण जे डोळ्यांनी बघतो आणि त्यातून आपण शिकतो तो एक वेगळा पार्ट झाला. आत्ता आपली पिढी जी आहे ती आत्ता आपण गड बघतोय, त्यातनं आपल्याला भलेही पडलेलं असेल पण 4 गोष्टी तरी कळतात. बुरुज म्हणजे काय तरी कळतंय, तटबंदी काय असते हे तरी कळतंय, महादरवाजा काय असतो हे तरी कळतंय. पण हे जर जपलं गेलं नाही तर ते पुढं कळणार नाही. आणि आपण जन्माला आलोय तर आपली काहीतरी जबाबदारी आहे, तर आपलं ते जपणं. जोपर्यंत आपला ह्या पृथ्वीवरती काल आहे किंवा जोपर्यंत आपण आहोत, प्रत्येकजण कुठलं तरी एक कार्य हातात घेऊन ते करत असतो. मग त्यात आम्ही ते केलेलं आहे आणि त्यात जास्तीत जास्त लोकांनी सहभागी का व्हावं? तर गड उभा करणं म्हणजे किंवा गड जपणं ही देखील एक खूप मोठी गोष्ट आहे. ती एकट्या दुकट्याची काम नाही. कारण तिथं पैशापेक्षा पण जास्त काय महत्त्वाचं असेल तर श्रमदान. एखादा समज तळ काढायचा आहे, गाळ काढायचा आहे तळातला, तर ते एकटा किंवा 10 जण नाही करू शकत. केलं तरी एकच काम करायला कितीतरी वर्ष जातील, पण तेच जर जास्त संख्येनं केलं तर ते वर्षाचं काम एका महिन्यात होऊ शकतं. त्याच्यापेक्षा पण जर साथ भेटली, जसं की टेक्नॉलॉजी वगैरे तेवढ्या मोठ्यापर्यंत जर साथ भेटली तर ते एका महिन्यातही होऊ शकतं. पण त्याच्यासाठी काय लागते? मनुष्यबळ लागतं, तशी लोकं लागतात. तर ती जोडली जाणं ह्या कार्यात हे खूप महत्त्वाचं आहे. तर ते झालं पाहिजे कंटिन्यू, म्हणजे वाढत गेली पाहिजे संख्या लोकांची. जसं की गड किल्ले हा आपला इतिहास आहे, इतिहासातला एक भाग आहे, तर तो आपण जपला पाहिजे. कारण की जसं की तू म्हटलास मगाशी की गड किल्ले लढतात आणि तेव्हा नाही, आता पण गरज आहे गड किल्ल्यांनी लढायची. आणि ते जर लढण्यासाठी आपल्याला हवे असतील तर ते लढण्यासाठी तेवढे सशक्त पण पाहिजे. आणि ते सशक्त करणं ही आपली जबाबदारी आहे, माझी, तुझी, सगळ्यांची. तर ते आम्हाला समजलं की आपली गरज आहे, आपली जबाबदारी आहे की आपल्याला जे मिळाले, असं म्हणतात की सगळ्यांना मिळत नाही किंवा सगळ्यांना ती जबाबदारी मिळत नाही, त्याच नटाला तो रोल मिळतो ज्याच्यात ते पार पाडण्याची शक्ती असते. तर तो रोल आम्हाला मिळाला आणि ती शक्ती आम्ही आतापर्यंत जमा केली की गड किल्ले मोहीम करून. आणि ह्यासाठी की जर आपला इतिहास पुढच्या पिढीला दाखवायचा असेल तर तो आज आपण जपला पाहिजे म्हणून. आणि जसं की आकांक्षा म्हटली की हे सगळं एकट्याचं काम नाही आहे, माणसांची गरज आहे. आणि जसं आता आम्ही 4 माणसं आहेत तर आमच्याकडे 4 क्वालिटी 5 क्वालिटी आहेत. जर आपण अजून माणसं जोडली, त्यांच्याकडे जे नवीन आहे ते जर आपल्याला मिळालं तर आपण अजून त्याच्यात प्रगती करू शकतो. आता जे काम होते त्याच्यापेक्षा अधिक कौशल्यानं करू शकतो. आणि अशी खूप माणसं आहेत, अशा खूप मुली असतात ज्यांना हे करायचं असतं, फक्त त्यांना माहित नसतं की हे कुठं होतंय, माध्यम कुठं आहे. तर आम्हाला हे लोकांपर्यंत सांगायचं की आम्ही इथं आहोत, तुम्ही आमच्याशी या, बोला, तुमचं परिवारात स्वागत आहे, तुम्हाला जितकं काम करायचं आहे, जिथं करायचं आहे तुम्ही करू शकता. मला वाटतंय की आत्ताच्या काळात जी मी बघतोय माझ्या अनुभवावरून, नाही इतिहासाची एवढी पारख लोकांना किंवा लोकांपर्यंत तो इतिहासच अजून पोचलेला नाही. नेमकं महाराज काय, महाराजांनी नेमकं केलं काय. नुसतं आता जसं आपल्या मागाशी विषय झालं शिवजयंती, आता लहान मुलांना आपण काय दाखवतोय? 19 फेब्रुवारीला शिवजयंती, बस त्या दिवशी पूजा करायची, डॉल्बी करायचं, नाचायचं, अजून काय? कोणी सांगत नाही महाराजांनी स्वराज्याची सुरुवात कशी. मुलाला 4थीत गेल्यावर कळतं की ते पण इतिहास ठेवलाय म्हणून, की महाराजांनी सुरुवात कशी केली, काय केलं. आणि दुर्दैव असं आहे की 4थी इतिहास संपला, बास, तिथून पुढं सुद्धा कंटिन्यू आपण नाही सांगत. ही जबाबदारी आपली पालकांची आहे. आणि दुर्दैव आहे की पालकांनीच जाणून घ्यायचा आत्ताचा प्रयत्न केलेला नाही की इतिहास काय.
आता जरी आम्ही एवढं काम करतोय पण महाराज अजून आम्हालाही पूर्ण समजलेले नाही. आणि महाराजांनी खूप मोठं काहीतरी करून ठेवलंय आपल्यासाठी. आपण रोज जरी त्याचा विचार केला, अभ्यास केला तरी आपल्याला ते कळणार नाही. आणि आपण तर मग काहीच प्रयत्न करत नाही. महाराष्ट्रात आपला जन्म झालाय, जसं म्हणजे प्रत्येकाला हे मिळत नाही. आपल्याला ते मिळाले पण कदाचित आपल्याला त्याची किंमत नाही. कारण की आपण जर काम करतोय तर ऍटलिस्ट आपल्याकडे त्या मदतीची सुद्धा हात येत नाही स्वतःहून. अरे वा तुम्ही छान, म्हणजे खूप कमी येतात, खूप कमी लोकांची. पण सर अरे हा ठीक आहे बघतो, जेव्हा आमचं बोलणं होतं हा करूया, अच्छा असं आहे का, बस हे रिस्पॉन्स असतो. म्हणजे एवढं सुद्धा लोकांना त्रास घ्यायचा नाही की अरे बाबा तुम्ही नेमकं करता काय, हे विचारायला सुद्धा वेळ नाही. पण बाकीचा एखादा पॉइंट येऊ दे, एखादा पॉलिटिकल नेत्याविषयी बोलायचं असू दे, लोक तासभर बोलू शकतात. बरोबर. मग ते आता किती जरी आता आपण म्हणलं राजकारणी वगैरे सभा असते, पुतळा असतो बाजूला, त्या कुणालाही आपलं नेतच असं नाही पण कुणालाही 5 विचार सांगा, 5 काय म्हणतो आपण तुर्ती सांगा महाराजांच्या की त्यांनी त्यांचं स्वराज्य चालवताना वापरलेल्या. नाही सांगू शकणार आपण, आपलं वाचन नाही. किंवा आपण गड किल्ले फक्त पर्यटनासाठी बघतोय, जातोय तटबंदी बघतोय, अरे चांगले दगड आहे तिथं फोटो काढू पोस्ट करून झालं. बघायला गेल्यावर सुद्धा उत्सुकता नसते आपल्यात. आता एक पन्हाळा वगैरे गाईड आहेत, किती लोक त्या रायगडावर तर फक्त हिथं उभा राहतो, टाळीचा आवाज येतोय का बघतो, ते पण गाईड असतात म्हणून सांगतात. जर गाईड नसते, व्हिडिओ करायचा नसता तर तीही लोकांनी ऐकलं नसतं, हे मी सांगते. कारण की आपल्यात ती जिज्ञासाच नाही. आणि कोणतं म्हणले की म्हणजे बाहेरच्या राजांचा इतिहास एवढा आहे, ते एवढं करून सांगतात. आपल्या त्या महाराजांचं खूप मोठं आहे, आपण सांगायला खूप कमी पडतोय. पहिली गोष्ट खूप कमी पडतोय कारण की आपल्यापर्यंत. आणि जर किल्ले आता ऍटलिस्ट या पोझिशनला आपल्याला गड किल्ले बघायला मिळत आहेत, कुठल्याही अवस्थेत बघायला मिळतात, पण बघायला मिळतात. पण हे असंच हालचाल आपण काहीच केलं नाही. पुढच्या पिढीला अरे गड किल्ले फक्त चित्रातच दाखवायला राहणार, गड किल्ले राहिले नाही तर काय दाखवणार आहे आपण. किंवा मराठा साम्राज्य असेल, काय केलं आपल्या पूर्वजांनी, कसे लढले. आणि जसं आता आपण मागाशी बोललो, काय कुठून काय काय स्किल शिकलो, म्हणजे ह्याच्यासोबत जी महाराजांची रणनीती असेल वगैरे रोजच्या आयुष्यात आपल्याला खूप उपयोगी पडणाऱ्या गोष्टी आहेत ज्या आपण शिकल्या पाहिजेत, त्याच आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत. लहान मुलांना सुद्धा शिवजयंती पूर्तीच शिवाजी महाराज आता माहित आहे. आणि अफजल खानाचा कोतळा फाटला ते पोवाड्यामुळे, जो पोवाडा एक फेमस आहे, त्याच्या पलीकडे नाही. ती असे जसं गनिमी कावा म्हणू, किती अशी युद्ध आहेत महाराजांनी खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं लढलेत, युक्तीनं शक्तीनं, पण ते आपल्यापर्यंत पोहोचलेलंच नाही. आणि लोक तेवढ्या सिरियसली घेत नाहीत गड संवर्धन, किंवा खूप कॅज्युअली घेतात. त्यांना तो सिरियसनेसच नाही की हे वाच, किंवा ते असंच ते कर्तव्य समजत नाहीत. जबाबदारी जे आता आपण होतो की हे राखणं, हे करणं आपली जबाबदारी आहे, ते त्यांना नाही कळत आहे. ऍटलिस्ट नाही होत आहे, करणाऱ्याला मदत करा, प्रोत्साहन करा. अरे तुम्ही छान करताय, कधी गरज लागली तर आम्ही आहोत, हे सुद्धा खूप पुरेसं असतं मला वाटते. आणि हे कळावं सगळ्यांना. मला वाटते महाराज तर अजून आपल्याला खरे समजलेच नाहीत. म्हणजे महाराज हे फक्त पुस्तकात नाहीत, ते तुम्ही गड किल्ल्यांवर गेल्यावर पण अनुभवू शकता. तिथं तुम्ही कधी जावा, तुम्हाला असं वाटणार की ही हवा चालली बाबा, तर महाराज मला कुठेतरी जवळून माझ्या फिरलेत वगैरे असं. आणि आपल्याला जर त्या इतिहासाची एवढी किंमत असती तर ते आपल्या तलवारी वगैरे किंवा आपला इतिहास, महाराजांचं सिंहासन हे इंग्रजांनी उद्ध्वस्त करायचं किंवा हे प्रयत्न झालेच नसते जर आपल्याला तेव्हाच त्याची किंमत असते किंवा हे असते तर. आणि आता ह्याचा विषय निघालेला, लोकांना काय सांगशील की का त्यांनी हे करावं? गडसंवर्धन म्हणजे आता पुढच्या पिढीला आपण काय दाखवणार, फक्त पुस्तकात किंवा मोबाईलवर दाखवणार का, किंवा लॅपटॉपवर वगैरे किंवा गुगलला सर्च करून दाखवणार की बाबा हे गड किल्ले हे असे असतात. जर आता आहेत त्या अवस्थेत जर तुम्ही त्यांना नाही जपलं तर ते अजून पडतील. म्हणजे या पावसात थोडं पडलंय, पुढच्या पावसात पूर्ण, मग तुम्ही काय दाखवणार, नुसती माती पडलेली दगड. आणि असं सांगणार का की नाही हे मुघल तोडून गेले, त्यांनी थोडं तोडलं आणि राहिलेलं आहे ते आपण संवर्धन केलं ना, त्यामुळे ते पडझड झाली त्याची, अजून ते तुटलं. तर आपली काळाची गरज आहे म्हणजे सध्या संवर्धन करणं, हे केलं पाहिजे आपण. आणि कुणी एकानं नाही, सगळ्यांच्या मनात तो विचार रुजला गेला पाहिजे आणि सगळ्यांनी हातभार लावला पाहिजे.
आपण या मातीत जन्माला आलो, आपण काहीतरी देणं लागतो. जसं आपण महाराष्ट्रात जन्माला आलो आहे आणि आपला एक विचार आहे मागं, शिवविचार. त्या विचारावर चालून आपण या भूमीचं काहीतरी देणंच लागतं. त्यामुळं आपण हे कार्य केलंच पाहिजे. आणि जसं संवर्धन करतोय तसं प्रत्येकाने याच्यात मदत केली पाहिजे. तर आम्ही खूप कमी प्रमाणात एवढं मोठं काम, म्हणजे मोठं नाही म्हणता येत, पण आमच्या दृष्टीने केलं आहे. जसं की अजून मदत व्हायला पाहिजे त्यात आणि झालं पाहिजे काम पुढं अजून. तर पहिला मुद्दा होता तुमचा की संवर्धन का करतो आम्ही, बरोबर, आम्ही का करतो. तर पहिली गोष्ट तर एक साध्या सोप्या सांगायचं म्हणजे बाप जसं मुलाला आपला वारसा संपत्ती जसं ठेवून जातो, तसं महाराजांनी आपल्यासाठी जे गडकिल्ले आहेत ना, हा वारसा आहे, संस्कृती आहे, हे म्हणतो की आपण खजिना म्हणू शकतो, ते जपणं, त्याचं संवर्धन करणं हे पहिली गोष्ट तर आपलं कर्तव्य आहे. पहिली तर हे आहे की बापाचं जर आपण जपतो तर मग महाराज का नाहीत, महाराज बापच आहेत सगळ्यांचे, असं म्हणू शकतो आपण की आहे हे सत्य. संवर्धन का करतो ह्याच्या मागचं म्हणजे की बऱ्याच संस्था, प्रतिष्ठान, खूप जण काम करत आहेत. आम्ही करण्यामागचं कारण म्हणजे बऱ्याचशा ठिकाणी असे गोंधळ आहेत की जर तुम्ही एका ठिकाणी काम करताय तर तुम्ही दुसऱ्यांसोबत काम नाही करू शकत. ही ज्यावेळेला अडचण येते त्यावेळेला प्रत्येकानं हेच सांगितलं, म्हणजे आम्ही ज्यावेळेला सुरुवात केली तर त्यावेळेला प्रत्येकाचं हे विचारावरती काम करायचं, संस्थांवरती काम करायचं नाही. म्हणजे जर आज वाटलं तुम्हाला की तुम्ही आमच्यासोबत काम करताय तर तुम्ही दुसऱ्यांसोबत काम करताय, हेही तुम्ही तेवढंच करू शकता. असं नाही की इथंच केलं पाहिजे. दुर्ग संवर्धन कार्य होणं गरजेचं आहे. कसंही करा मग तुम्ही, असं नाही आहे की इथूनच करा. ती एक दुसरी गोष्ट झाली. त्याच्यानंतर आम्ही काम करताना पहिली गोष्ट तर काम घेतलं म्हणजे नकाशांचं. जे काही नकाशे आहेत गडाचे ते का घेणं, कशासाठी घेणं किंवा का लावणं गडावरती, हे ज्यावेळेला आम्ही पहिल्यांदा सुरुवात केली गड किल्ले फिरण्यासाठी त्यावेळेला एक गोष्ट कळली की प्रत्येक वेळेला तिथं गाईड असू शकत नाही. म्हणजे रायगड असतील, राजगड असतील, अशा ठिकाणी गाईड मिळत आहेत आपल्याला. पण ज्या ठिकाणी जे आपलं महिमानगड असेल, वसंतगड असेल, भूषणगड असेल, तर तिथं कसं आहे की गाईड नाही आहेत. मग तिथं गेल्यानंतर किल्ला कळणार कसा लोकांना. म्हणजे त्याच्यासाठी पहिल्यांदा तर काम करण्यासाठी किल्ला कळायला पाहिजे संवर्धन करताना. मग सगळ्यात पहिल्यांदा त्याचं मॅपिंग असेल, नकाशे काढणं असेल, ह्याचं काम आम्ही सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात केलं. म्हणजे संवर्धनाची सुरुवात आम्हाला वाटली की ती तशी व्हावी की त्या गोष्टी, नकाशे, आत्ता जर संवर्धनात काम करायचं म्हटलं तर खूप अडचणी, म्हणजे काही नकाशेच नाही आहेत, वास्तूंचे डिटेलिंग केलेलं नाही आहे, मॅपिंग नाही आहे की तिथं काय असेल, ड्रॉइंग्स काहीच नाही आहेत. खूप कमी आहेत, जेवढे मिळालेत तेवढे. आपले दस्तऐवज गायब झाले किंवा जळाले, जे म्हणतो आपण रायगडमध्ये, खूप गोष्टी गायब आहेत. त्याच्यासाठी आम्ही हे करतो की बाबा जेवढं जमेल तेवढं नकाशे तयार करणं गडाचे, जेणेकरून त्या वास्तू जरी काही कालांतराने नसल्या तिथं तरी त्याचे पुरावे आपल्याकडे नकाशाच्या मार्फत असतील. ह्याच्यासाठी आमचा सगळ्यात जास्तीत जास्त प्रयत्न आहे संवर्धनातला, की ते जर असेल तर 100% आपण तिथं पुढच्या वर्षी वास्तू बांधू शकतो. नाहीतर लोक हा प्रश्न करतील की जसं आत्ता करतात की खरंच तिथं ती वास्तू होती का, आम्ही बांधले तर त्याला काय प्रॉब्लेम झाला. हे असे खूप ठिकाणी प्रश्न येतात. या सगळ्यांचं उत्तर एकच असेल की आपण डिटेलिंग आणि मॅपिंग करणं गरजेचं आहे. ह्याच्यासाठी डॉक्युमेंटेशन पूर्ण गडाचं होणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आम्ही पण प्रयत्न करतो की जेवढं होईल तेवढे नकाशे तयार करणं. आणि सगळ्यात पहिल्यांदा आम्ही सुरुवात केलेली की साताऱ्यातल्या जेवढे किल्ले आहेत त्याच्यावरती नकाशे बसवायचे. हा छोटा प्रयत्न, आम्ही सगळे छोटे आहेत आणि ज्यावेळेला सुरुवात झाली त्यावेळेला पण सगळे शिकत होते, त्यातून सुरुवात केलेली. फक्त आमचा प्रयत्न असेल की नकाशे बसवणं आणि त्याच्यावरती अभ्यास करणं. अभ्यास केल्यानंतर मग त्याचं जतन आणि संवर्धन हा मुद्दा राहतो. ते पण करायचं नाही असं नाही, पण जतन करत वास्तू जपायची आणि नंतर ती कळाल्यानंतर त्याचं संवर्धन करायचं, हे पण त्यातनं आमचं चालू राहील. म्हणून आम्ही संवर्धन कार्याची सुरुवात केलेली. आणि लोकांनी करावं म्हणजे मी तुम्हाला जसं सांगितलं की जी आहे ती पुढच्या पिढीसाठी आपण राखून ठेवलं पाहिजे. किंवा आपला जन्म ज्याच्यासाठी झाला आहे किंवा जे आपण म्हणतो, आपण भगवा टिळा लावणं असू देत किंवा मंदिरात जाणं असू देत, देव आत्ता जे आपण राहिलेत बघतोय ते, त्याच्यासाठी जे काय करतो ते वरून आलेलं आहे किंवा ते जपलं, ते ठेवलं म्हणून आपल्याला मिळते. जर आपण ते जर नाही ठेवलं तर पुढं नाही सांगू शकत काय होऊ शकतं. जपणं आपलं कर्तव्य आहे. त्यामुळं जतन आणि संवर्धन गड किल्ल्यांचं झालंच पाहिजे, हे प्रत्येकानं करावं. इतिहास अर्थातच तो पुढच्या पिढीला सांगताना, माहिती करून देताना, दाखवताना हे गड किल्ले दाखवले पाहिजेत. कारण
त्याशिवाय नंतर पुरावे मागतील लोक. वास्तू होती का नाही आताच होते. आम्ही शोधताना ज्यावेळेला आम्ही खूप शोधलं, आता महिमांकडचे असतील कित्येक लोकांनी सांगितलं की खूप वास्तू नाहीत, आपल्याला माहीतच नाहीये की, कारण की मागून जे आहे ते डिटेलिंगच नाही काय केलेलं. आपण म्हणू कसं शकतो की तिथं मंदिर होतं किंवा ते नव्हतं त्या गोष्टीत. मग ऍटलिस्ट आपण जे आहे ते जपू शकतो. आता जर ते चौथरे राहिले, दगड राहिले, तर ते आपण जपू शकतो बाबा, ते कसे वाचवता येतील हे काम आपण 100% करू शकतो. सो थँक्यू फॉर युअर टाइम. तुम्ही इथं आलात, वेळ दिला, आणि खरं खूप बोलायचं आहे या संदर्भात. तुमचं मेन मुख्य काम जे संवर्धनाचं आहे ते आपण फार डिस्कसच केलं नाही, कारण हे इंट्रोडक्टरीच होतं. तुमचे पर्सनल अनुभव, तुम्ही काय शिकलात, लोकांना कसं का करावं त्यांनी, याबद्दलच आपलं खरं आजचं बोलणं झालं. नंतर भेटू, अजून याच्यामध्ये डिटेलमध्ये जाऊ पुन्हा कधीतरी, आणि काम तुमचं त्यानंतर अजून काय काय होऊ शकतं त्याच्यामध्ये, आणि कुणाकुणाकडून तुम्हाला मदत होऊ शकते ते पण आपण नंतर आय वुड से त्याच्याविषयी एक प्रॉपर पॉडकास्ट करू. पण सध्या माझी तुमच्या थ्रू जे ऐकतील त्यांना विनंती हीच आहे की तुमचं जे काही इंस्टाग्रामचं पेज असेल त्याच्यावरती जा, माहिती घ्या ह्यांची. ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये गोष्टी देऊच मी संस्थेबद्दलची माहिती, आणि जास्तीत जास्त डोनेट करा. फंड्स, दे नीड फंड्स, आणि इफ नॉट दॅट तर ॲटलिस्ट त्यांचं काम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. दॅट्स व्हॉट आय फील. सो थँक्यू फॉर युअर टाइम, आणि भेटू नंतरच. ओके, धन्यवाद. खूप खूप धन्यवाद दादा, तुम्ही आम्हाला इथं बोलवलं किंवा बोलण्याची संधी दिली. पहिली गोष्ट तर सगळे नवीन आहेत, आम्ही लहान आहोत, की ज्या वेळेला आम्ही हे पहिलाच असेल की जिथं आम्ही बोलतोय, पण जे विचार आहेत ते मांडण्याची तुम्ही आम्हाला संधी दिलीत किंवा बोलण्याची एक जागा भेटली की बाबा हे सांगावं, हे लोकांपर्यंत पोचावं, हे तुमच्या मार्फत पोचतंय, यासाठी आम्ही तुमचे धन्यवाद मानतो. खरं तर माझं द स्कूल ऑफ क्लॅरिटी आमच्या सगळ्यांचं तुमच्या कामाला दिलेलं एक थोडंसं ट्रिब्यूट म्हणू शकतो, किंवा एक मदत. मे बी आम्ही डोनेट आता एवढ्या मोठ्या प्रमाणात नाही करू शकत आहे, पण ऍटलीस्ट जे काही तुम्ही करताय ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं तरी आम्ही काम करतो. सो इट्स आर आय वुड से प्लेजर अँड ग्रॅटिट्यूड टुवर्ड्स यू पीपल दॅट की तुम्ही ते काम करतात छान. सो आमच्याकडून तुम्हाला ही खरं तर लोकांपर्यंत पोहोचवण्याची छोटीशी मदत. धन्यवाद. धन्यवाद. हा सांग ना, बोल. जसं की आम्ही सांगताना म्हटलं की आमच्या परिवाराची पहिली मोहीम सुरुवात होती SBP पहिली मोहीम. आमच्या परिवाराचा पहिला podcast The School of Clarity. तर मे बी तुझा पण काहीतरी रोल आहे सगळ्यात लक्षात ठेव. परत साईन देते आपल्याला. थँक्यू. कृपया चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आमचं काम कसं वाटलं हे कमेंट करून नक्की कळवा, आणि शेअर करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा.